भाई तो बोर्ड दे ना मला, हा उपमहापौरवाला आणि दुसरा आहे ना महापौरचा, अजून ते दे. नाले सफाईच्या विरोधात आंदोलन केलं जाते. त्यांचा आरोप आहे की मुंबईमध्ये जे महापौर आहे, उपमहापौर आहे, ते फक्त नाले सफाई ज्या प्रकारे उतर ना खाली. आम्ही आंदोलन यासाठी करतोय की महापौर, उपमहापौर, महानगरपालिका हे जनतेला फसवते की 80% नाले साफसफाई झाली आहे. फक्त 20% नाले साफसफाई झाली आहे आणि ते पण आतमधले जे बाहेरचे जे मेन रोडवरचे नाले असतात, महापौर, उपमहापौर, आमदार हे सगळे आलेत ना, तेव्हा तिथं जीसीबी लावून साफ करतात. पण हे आतमधले नाले साफच करत नाही आणि कुणाला दिसू नये म्हणून हे बघा सगळ्या नाल्यांवर ते पत्रे लावलेले. कशाला ते पत्रे लावलेत? म्हणून कुणाला दिसलंच नाही पाहिजे की नाले साफ झाले नाही. तुम्ही बघा खाली पूर्ण नाले भरलेले आहेत. आता जेपर्यंत हे नाले साफ होणार नाही आम्ही इकडनं हलणार नाही. मी राम टेके साहेब जे एई आहेत एसडब्ल्यूडी डिपार्टमेंटचे, त्यांना सांगितलं साहेब तुम्ही माझ्या बरोबर फिरा, मी तुम्हाला दाखवतोय किती नाले साफ झालेत. ते म्हणतात पूर्ण साफ झाले. मी मला माझ्या बरोबर फिरा, मला त्यांनी वेळ दिली नाही. मी शनिवारपर्यंत सांगितलं होतं की मला वेळ द्या, पण ते पुढं ढकलतायत. म्हणून आज मला नाल्यात उतरावं लागलंय. जेपर्यंत नाला साफ होणार नाही मी इकडनं हलणार नाही. तुम्ही नाल्यात उतरलेला आहात, कशासाठी, काय मागणी, काय अधिकाराने तुम्ही सांगितलं? मी रामटेके साहेबांना वारंवार, अर्सुल साहेब आहेत, सब इंजिनियर आहेत, त्यांना वारंवार सांगितलं साहेब आतमधले नाले साफ झाले नाहीयेत. ते म्हणतात आम्ही सगळे नाले साफ केलेत. परंतु 8 दिवसा अगोदर त्यांनी मला सांगितलं आम्ही तुमच्या बरोबर फिरतोय, परंतु त्यांनी आम्हाला वेळ दिली नाही आणि आतले नाले साफ झाले नाही. फक्त महापौर, उपमहापौर आणि हे लोक आले तर अधिकारी त्यांच्या पाठी फिरतात. साकीनाका, तिलक रोड असे ओपन नाले जे आहेत तिथे जीसीबी लावून साफ करतात आणि दाखवतात आम्ही काम केलेत. हे आतले नाले साफ झाले नाही तर माझ्या चांदिवली विधानसभेच्या घरात, लोकांच्या घरात पाणी जाणार. लाखोंचं नुकसान होतोय त्यांना. कोण भरपाई देणार आहे त्यांना? महानगरपालिका म्हणते की नाले सफाईचे जवळजवळ पूर्ण होत आलेले आहे. मात्र प्रत्यक्ष वास्तव काय दिसतंय? वास्तव मी इथं उभा आहे तर टेबल लावलाय साहेब, अर्धा फूट वरती टेबल गेलाय आतमध्ये. मग माती काढलीच नाही ना, आतमध्ये शील्ड काढलीच नाही. हे फक्त बाहेर रोडवरची शील्ड काढतात कंटिन्यू. आतमधले नाले साफ झाले नाहीत. 80% काम बाकी आहे महानगरपालिकेचा. फक्त दिखावा करण्यासाठी महापौर आणि उपमहापौर फिरतायत आणि सांगतात आम्ही नाले साफसफाई केली आहे. आता तुमची भूमिका काय? आता तर नाल्यात उतरलेला आहात, गेल्या वर्षी देखील नाल्यात उतरायची वेळ मनसेला आली होती, यावेळी देखील ही स्थिती आहे. आता तुमची भूमिका काय असेल? माझी पुढची भूमिका हे टेबल लावून आम्ही बसलेलो आहोत. जेपर्यंत हे नाले साफ होणार नाही, अधिकारी येणार नाही, आम्ही इकडनं हलणार नाही. आम्ही इथंच बसणार. आपण जर बघितलं तर आता मनसेची महानगरपालिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महानगरपालिका खाली डोका वर पाय, खाली डोका वर पाय, खाली डोका वर पाय. विजय असो. संपर्क साधलाय का? कारण ती माहिती मिळते पोलीस अधिकारी तुम्हाला आंदोलन करू नका असं सांगत होते. भाई मी एसडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याला सांगितलं साहेब मी आंदोलन करतोय, पण त्यांनी एकदम हलक्यात सांगितलं मी बाहेर आहे, तुम्ही या अधिकारीशी बोला, त्या अधिकारीशी. मी त्यांना सांगितलं झी न्यूज, आज तक सगळे न्यूज चॅनल आलेले आहेत, न्यूज आपले एनडीटीव्ही आलेली आहे, सगळे आले, एबीपी माझा, तरी त्यांनी लाईटली घेतलाय. ते बोलतात मी बाहेर आहे, तुम्ही दुसऱ्या अधिकाऱ्यांशी बोला. मी म्हटलं तुम्हाला बोलायचं तर बोला, मी कुणाला फोन करणार नाही, मी इथं बसणार. साहेब आम्ही हलणार नाही, अधिकारी आले नाही, नाला साफ होणार नाही तेपर्यंत आम्ही हलणार नाही. आम्ही पोलिसांना विनंती करतो आम्हाला बाहेर काढू नका, हात जोडून विनंती करतोय. 1 दिवस 2 दिवस जेवढे दिवस लागतील मी या नाल्यात बसणार. येऊ शकतो ना.
आता थांबा ते बोलत महेंद्र भानुशाली यांचे जे आंदोलन आहे हे खरोखर आगळं आंदोलन म्हणावं लागेल. ज्या प्रकारे थेट नाल्यातून महेंद्र भानुशाली हे आंदोलन करत आहे, एक या सगळ्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा हा मोठा प्रयत्न महेंद्र भानुशाली यांच्या माध्यमातून अधिकारी या सगळ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा विजय सो विजय सो खाली डोका वर पाय खाली डोका वर पाय हाय 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 ते पाहणी करतात मात्र जे आतमधले सफाई आहे ही प्रतिक्रिया जनतेची आहे. त्यामुळे हे नाले देखील साफ करायचे हा सगळा परिसर आहे पाण्याखाली दरवेळेस आणि त्यामुळे हे नाले जोपर्यंत साफ होण्यासाठी या ठिकाणी अधिकारी त्याला सायलेंट वर कर. महेंद्र भानुशालीजी, तुम्ही नाल्यात उतरलेला आहात, नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? कुठपर्यंत आंदोलन चालणार आहे? महापौर उपमहापौर आणि सत्ताधारी हे लोक जे सांगतायत की 80% नाले साफ झाले, आम्ही सांगतोय नाले फक्त 20% साफ झालेत. आमच्या सोबत फिरा, आम्ही तुम्हाला दाखवतोय कुठं साफ झाले नाही. महापौर उपमहापौर आला तर जीसीबी लागतो, सगळे लागतो. आम्ही अधिकाऱ्यांना सांगतो आमच्या सोबत फिरा, आम्ही दाखवतोय. कारण जनतेच्या घरात पाणी जाणार आहे. पावसाळ्यात 10 दिवसांनी पाऊस येणार आहे, पण कुणाला इंटरेस्ट नाहीये. सगळे मिळालेले आहेत. भ्रष्टाचार मोठा झालेला आहे नाले सफाईमध्ये. ह्याच्यात सत्ताधारी सगळे सामील आहेत, हे माझा आरोप आहे. जर तुम्ही खरे असले असतात तर आमच्या सोबत फिरले असते अधिकारी. आता हे टेबल लावलंय, अर्धा फीटवर हा टेबल उभा आहे. म्हणजे काय घाट काढली असेल मला तुम्ही सांगा. काय ह्याच्या हे नाले साफ केलेत, तिथं पत्रे लावलेत बघा, तुम्हाला दिसत असेल. म्हणजे कुणाला हे नाले दिसले नाही पाहिजे त्यासाठी पत्रे लावलेत. काय फायदा ते पत्रे लावून मला सांगा. ते पत्रे लावून काय फायदा होणार आहे? फक्त जनतेची दिशाभूल करतायत महापौर उपमहापौर आणि अधिकारी लोक. हे आम्ही सहन करणार नाही, आम्ही चालू देणार नाही. आम्ही जेपर्यंत नाले साफ होणार नाही तेपर्यंत आम्ही इथं बसणार. ज्या पद्धतीने महानगरपालिका सांगते की नाले सफाई जवळजवळ आता पूर्ण होत आलेली आहे, तर कसं पाहता तुम्ही? हा तर नाला भरलेला दिसतोच आहे. मुंबईमधल्या नाल्यांची काय स्थिती आहे? साहेब, मी माझ्या चांदिवली विधानसभेचे जे नाले सांगतोय, जर इथं 15-20% नाले साफ झाले असतील तर पूर्ण मुंबईची हीच परिस्थिती असेल ना. आतमधले नाले साफच झाले ना. तुम्ही तुमच्या कॅमेरा खाली घेतला तर दिसेल पूर्ण नाला भरलेला आहे. आता हे पत्रे लावले म्हणून कुणाला दिसत नाही नाले भरले की नाही भरले. हे फक्त जनतेला मूर्ख बनवायचं काम आहे. सत्ताधारी लोक फक्त मूर्ख बनवतात आणि हे आम्ही सहन करणार नाही. आम्ही इथं नाल्यामध्ये उभे राहणार. आपण जर बघितलं तर जोपर्यंत अधिकारी साकिना का इलाका में जहाँ पर देख सकते हैं मंदिर के यहाँ का विभाग है महेंद्र भानुशाली, ये इस नाले में उतर है और यहाँ की स्थिति जो है इसको दिखाने का प्रयास है. लगभग ये नाला देखा जाए तो ये बड़ा नाला है और इसमें जगह जगह पर कचरे के ढेर वो दिखाई दे रहे हैं. और जब तक यहाँ पर कोई अधिकारी और ये नाले सफाई शुरू नहीं होती तब तक मंदिर का ये आंदोलन शुरू रहेगा. ऐसी भूमिका जो है मजबूत की है. महेंद्र जी, क्या भूमिका है? नाले में उतरे हो आप अपने पदाधिकारियों के साथ. महापौर उपमहापौर और जो सत्ताधारी लोग हैं वो जनता को मूर्ख बनाने का काम कर रहे हैं कि नाले सफाई 80% हो गई है. मेरा कहना है कि 20% नाले सफाई हुई है, वो भी सिर्फ साकिना का सिग्नल के ओपन में जो नाला है, तिलक नगर है, उन जगहों पर सिर्फ महापौर उपमहापौर है तभी नाले साफ सफाई हुई है. अंदर के जितने 80% से 90% नाले हैं उनमें से एक फावड़ा भी निकाला नहीं गया है. तो ये मट्टी, ये गान आप लोग जब तक निकालोगे नहीं ये शील्ड, तब तक नाले साफ कैसे होंगे? ये नाले दिखे नहीं, इसके लिए हर नालों के ऊपर पत्रे लगा दिए गए कि किसी को अंदर की परिस्थिति दिखे नहीं.
जाए तो हर जगह पर पानी, निचले इलाकों में नाली हर साल पानी भरने की समस्या देखी जाती है। इस साल मुंबई के जो मेयर है, डिप्टी मेयर है, वो जगह जगह पर गए, नाले सफाई की जो है वहां पर जाके नाले देखे, साफ हुए के लिए, लेकिन हालात क्या है? लगभग इस बार भी मुंबई जो है वो उसमें पानी में जाएगी। साहब इस बार जो मुंबई है हर साल से ज्यादा पानी में जाएगी, क्योंकि इस साल सिर्फ दिखा हुआ है, जनता को मूर्ख बनाने का काम हुआ है कि हम लोग घूम रहे, हम लोग कोई इनका नेता रास्ते पे उतर रहा है कि नाले साफ सफाई हुआ नहीं, इसके लिए मैं आंदोलन करूंगा। अरे नेता लोग सत्ताधारी आंदोलन करेंगे, इसका मतलब अधिकारी तुम्हारा सुन रहे नहीं है तो तुम राजीनामा दे दो। ऐसे कोई आमदार, खासदार, नगर सेवक इन पार्टी के होंगे जो बोलते कि नाले साफ सफाई हुई नहीं, अधिकारी हमारा सुन नहीं रहे, तो राजीनामा दो और हम लोग को बिठाओ। अगली मिनट का क्या, कब तक नालों में खड़े रहोगे? मैं यहाँ पे बैठा रहूंगा जब तक नाले साफ नहीं होंगे, अधिकारी लोग यहाँ पे आएंगे नहीं, तब तक हम लोग यहीं बैठे रहेंगे। हम देख सकते हैं यहाँ पर और ये जो नाला है, इस तरह से ऊपर में बहुत सारे नाले हैं जो अंदर की तरफ देखिए यहाँ पर इस नालों की सफाई घोषणा दे। विजय असो, विजय असो, खाली डोका वर पाय, खाली डोका वर पाय, हाय 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 हाय। सर, ये आज जिस तरीके से बताया जाता है, मनपा ने नाली सफाई को 105% कर दिया गया है, मगर आज चांदेवाली विधानसभा में देखने को मिल रहा है कि नाला यहाँ काफी नहीं हुआ, 1.5 फीट के लगभग पूरा गटर भरा हुआ है। इसको लेकर आज आपका आंदोलन का क्या उद्देश्य है? हमारा आंदोलन का उद्देश्य यही है कि हम अधिकारियों से, SWD महानगर पालिका L वार्ड के अधिकारियों से कह रहे हैं कि हमारे साथ घूमो, हम आपको दिखाते कि नाले सफाई कितना % हुआ है, लेकिन वो हमारे साथ आने को तैयार नहीं है। हम कंप्लेंट कर रहे फिर भी वो नाले साफ सफाई करने को तैयार नहीं है। और महापौर कहती है 80% साफ हो गए, उप महापौर कहते हैं 80% नाले साफ हो गए, लेकिन अंदर के नाले 1% भी साफ नहीं हुए। सबसे बड़ा एरिया अंदर के जो नाले होते हैं वो होता है। ये मूर्ख बनाने के लिए सब पत्र लगा दिए, देखो जो नाले है ना रोड के ऊपर, सबको पत्र लगा दिया। मतलब जनता को दिखना नहीं चाहिए कि नाले कितने भरे हैं, और साकी नाका पे, तिलक रोड पे नाले साफ करते रहते। महापौर आती है तो एक पॉकलैंड लग जाता है, उप महापौर आएंगे तो पॉकलैंड लग जाएगा, आमदार आएंगे तो पॉकलैंड लग जाएगा। सिर्फ मूर्ख बनाने का काम चालू है, ये हम चलने नहीं देंगे। जब तक ये नाले यहाँ पर मशीन नहीं आएगा, अधिकारी लोग नहीं आएंगे, हम लोग यहाँ से हटेंगे नहीं। इस विषय में लेकर संबंधित अधिकारी से आपकी क्या बातचीत हुई है? मैंने राम टेके साहब को 8 दिन पहले कहा था फेसबुक लाइव में, वो उन्होंने कहा कि मैं आपके साथ में घूमूंगा, लेकिन वो सत्ताधारियों की चाटने के पीछे फुर्सत में नहीं है। L वार्ड हो या SWD डिपार्टमेंट हो, सत्ताधारियों की चाटने के पीछे उनको फुर्सत ही नहीं है, वो उन्हीं के पीछे भाग रहे। आपके पीछे भागो, हम जनता का काम करने के पीछे 2 भागेंगे। दिन पहले स्थानीय विधायक जी ने भी मीठी नदी साफ सफाई को लेकर एक मुहिम छेड़ा था। क्या लगता है खाली एक किस तरीके से ये मुहिम छेड़ा गया होगा? अरे साहब, मैं क्या बोल रहा हूँ, जनता ने आपको क्यों चुन के दिया? आंदोलन करने के लिए थोड़ी चुन के दिया है, जनता ने आपको काम करने के लिए चुन के दिया। हम विरोध में, हम आंदोलन करेंगे। अगर आपका अधिकारी लोग सुन नहीं रहे तो आप राजीनामा दे दो चांदीवाली विधानसभा से। अगर आपका नहीं सुन रहे ना, आप राजीनामा दे दो, हमको मालूम है काम कैसे कराना है। ये सिर्फ जनता को मूर्ख बनाने का काम चालू है। आज एंड में आमदार रास्ते पे उतरे, इतने दिन क्यों नहीं उतरे? इतने दिन कहां थे? फिर वो नगर सेवक हो, आमदारों में किसी एक के ऊपर नहीं बोल रहा हूं, मैं सबको बोल रहा हूं, इतने दिन कहां थे? सिर्फ महापौर आती है तो सब रास्ते पे दिखते, उप महापौर आते तो सब रास्ते पे दिखते। ये सिर्फ मूर्ख बनाने का काम चालू है, वो हम चलने नहीं देंगे। राजीनामा दे, अभी खबर तो चलने के बाद अब देखना होगा कि मनपा या मैं जो भानुशाली का आंदोलन हुआ, तो हमारे चैनल पे काम बने रहिए, आगे और भी अपडेट आपको मिलेगा। जय हिंद, जय भारत। हाँ ये ना
ते पकड रे बाबा जरा. दोन्ही दे दे. साहेब नाले साफ झाले पाहिजे ना. कोण अधिकारी यायला तयार नाही साहेब. आता नाही आले तर आम्ही मग खाली बसू. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक नेते विभागाध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी थेट नाल्यामध्ये उतरून आंदोलन केलं जातंय. महेंद्र भानुशाली यांच्या माध्यमातून घोषणा द्या. प्रत्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, सन्माननीय राजनाथ ठाकरे विजय असो, सन्माननीय अमित ठाकरे यांचा विजय असो. अरे या मुंबई महानगरपालिकेचं करायचं काय? खाली डोका वर पाय, या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोका वर पाय. मुंबई महानगरपालिका, हाय हाय मुंबई महानगरपालिका हाय हाय. त्यांच्याशी बातचीत करण्याचा या देव पुढे या. काय एकूण तुमची भूमिका आहे, कशासाठी नाल्यात उतरावं लागतंय? आता फक्त जनतेला मूर्ख बनवायचं काम चालू आहे की आम्ही 80% नाले साफसफाई केलेली आहे. आम्ही कधीपासून सांगतोय की फक्त 20% नाले साफसफाई झाली आहे. अधिकाऱ्यांना सांगतोय पण कोण आमच्या बरोबर यायला तयार नाही, बघायला तयार नाही. फक्त आमदारांच्या पाठीमागे, नगरसेवकांच्या पाठीमागे, महापौर उपमहापौरच्या पाठीमागे चाटत चाटत ते लोक फिरतात अधिकारी लोक. आमच्या बरोबर या, तुम्हाला खरी परिस्थिती आम्ही दाखवतो ना काय आहे ते. काय परिस्थिती आहे तुमच्या चांदिवली विभागात? साहेब फक्त साकी नाका हे जे मेन रोडचे 2-3 नाले आहेत ना ते साफ झालेत. आतमधले 80% नाले साफ झालेले नाहीयेत. एक फावडा पण बाहेर काढला नाही इकडनं, तर हे साफ झाले नाहीत. तर लोकांच्या घरात का इकडनं आजूबाजूच्या लोकांना पाणी जाणार नाही का? इकडनं 4 फीट ही शील्ड काढली पाहिजे त्या लोकांनी, तेव्हा पाणीचा स्तर खाली जाईल आणि लोकांच्या घरात पाणी जाणार नाही. पण हे कुणाला करायचं नाहीये. फक्त दाखवण्यासाठी महापौर येतात, आम्ही नाले साफसफाई करतोय, हे करतोय, ते करतोय. उपमहापौर येतात. फक्त जनतेची फसवणूक चालू आहे, हे आम्ही चालू देणार नाही. तुम्ही अधिकाऱ्यांसोबत पाठपुरावा केला होता ना? मी रामटेके साहेबांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी मला फेसबुक लाईव्ह मध्ये सांगितलं मी तुमच्या बरोबर 2 दिवसांनी फिरतो. आज त्याला 8 दिवस झाले. तर माझी पण सबर तुटली आणि मला नाल्यात उतरावं लागलं. अधिकाऱ्यांनी 2 दिवसात नालेसफाईची पाहणी महेंद्र भानुशाली यांच्यासोबत केलं सांगितलं होतं. मात्र अधिकाऱ्यांनी त्यानंतर महापौरांनी यावं ना माझ्याकडे आता. शब्द न पाळल्यामुळे बरोबर आहे ना. महापौर उपमहापौर या आमच्याकडे, दाखवतो ना तुम्हाला. नाले साफसफाई बघायची आहे ना अधिकाऱ्यांनी काय केलंय, आम्ही दाखवतो. तुम्ही इथं या, मी तुम्हाला दाखवते की किती टक्के नाले साफसफाई झाली आहे. फक्त साकी नाका, तिलकनोर असे जे मेन रोड असते जिथं लोक बघतात तिथं नाले सफाई करतात. महापौर येतात, उपमहापौर येतात, पाठीमागे नगरसेवक फिरतात. 80% आतले नाले साफ झाले नाहीत. एक फावडा पण मारला नाही या सगळ्या नाल्यांमध्ये. फक्त कुणाला दिसलं नाही पाहिजे म्हणून सगळ्या नाल्यांच्या बाहेर पत्रे उभे लावलेत. का पत्रे लावलेत? कारण आतमध्ये नाले भरलेले असतील, कुणाला दिसू नये म्हणून. पण आम्ही हे सोडणार नाही जेपर्यंत नाले साफसफाई होत नाही. तुम्ही फक्त खाली दाखवा ना किती नाले भरलेले आहेत, तुम्ही बघा. नाले भरले तुमचे काय सांगा? सगळे नाले भरले आहेत. 80% साफच झाले नाहीत. हे फक्त बिल पास करण्यासाठी महापौर येतात तेव्हा सगळे पोकलँड येतात, हे करतात. आम्ही काम करतोय, काम कुठे झाले नाही. मी तुमच्या माध्यमातून सांगतोय आमदार, महापौर आणि उपमहापौरांनी इथं यावं आणि मी त्यांना दाखवतो किती नाले साफसफाई झालेले आहेत. जर हे नाही झालं ना आज तर मी इकडनं हलणार नाही. माझे पूर्ण नाले साफ झाले नाही. एका दिवशी मी हे माती घेऊन ना वॉर्ड ऑफिसर आणि SWD डिपार्टमेंट मध्ये जाणार. मी इथं बसणार आहे. अधिकारी लोक उडवाउडीचे उत्तर देत आहे. हे रामटेके म्हणतं मी बाहेर आहे, तुम्ही जरा दुसऱ्या अधिकाऱ्यांना कॉल करा. मी का करू?
मी त्यांना कॉल केलाय ना, त्यांची जबाबदारी आहे त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगायची. मी इकडनं हलणार नाही, मी इथं बसून राहणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांचा नाही, अभिन बातमी लिहितो. पालिकेचं करायचं काय? अरे हे भ्रष्टाचार येत आहे खाली? करायचं काय? मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिका अरे मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा साहेब सांगा अधिकाऱ्यांना जरा, हेर्लेकर साहेबांना सांगा, सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांचा हेर्लेकर साहेबांना सांगा जरा मशिनरी आणा इथे. लोक आंदोलन करतायत का? त्यांना फक्त आमदाराच्या पाठीमागे फिरायपासून फुरसत नाही का? असं आहे का? अनुशालीजी काय सांगा, एकूणच तुम्ही ते नाल्यामध्ये उतरून गेले प्रशासनाकडे महापौर, उपमहापौर आणि सत्ताधारी म्हणतायत या वर्षी पाणी लोकांच्या घरात येणार नाही. 80% नाले साफसफाई झाली, फक्त 20% बाकी आहे. मी म्हणतोय फक्त 20% नाले साफसफाई झालेले आहेत. मग ते मिठी नदी असू द्या, छोटे नाले असू द्या, मोठे नाले असू द्या, फक्त 20% नाले साफसफाई झालेली आहे. आम्ही अधिकाऱ्यांना सांगतोय साहेब आमच्या सोबत फिरा, आम्ही तुम्हाला खरी परिस्थिती दाखवतोय. ते यायलाच तयार नाही, कारण त्यांना या पूर्ण कामामध्ये भ्रष्टाचार करायचा आहे. फक्त साकीनाका, टिळकनगर असे जे 2-3 नाले आहेत तिथं उभे राहून फक्त व्हिडिओ सेशन करतात, फोटो सेशन करतात आणि जनतेला दाखवतात महापौर, उपमहापौर की 80% नाले साफ झाले. मग मी इथं उभा आहे, इथं अर्धा फूट टेबल खाली गेलाय. मग हे घाण काढणार कोण? ही शील्ड काढणार कोण? महापौरांनी आमच्या सोबत आलं पाहिजे, इथं आलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला कळेल की किती टक्के साफसफाई झालेली आहे. जनतेला मूर्ख बनवायचं बंद करावं, माझी विनंती आहे. तुमचं अधिकाऱ्यांची कुणाशी बोलणं झालंय का काय? मी SWD डिपार्टमेंटचे जे रामटेके साहेब आहेत त्यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह मध्ये त्यांनी मला सांगितलं मी 1-2 दिवसात तुमच्या सोबत फिरतो. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार काल त्यांना मी कॉल केला, ते मला बोलता आता सोमवार मंगळवारी फिरणार. तेवढी माझ्यामध्ये कॅपॅसिटी नाही थांबायची म्हटलं साहेब. आणि आज बघा मी उतरलोय, त्यांना फोन सुद्धा केलाय, साहेब मी उतरलोय. ते म्हणते अरे मी बाहेर आहे, तुम्ही दुसऱ्यांना फोन करा ना, त्या अडसूला फोन करा, त्याला फोन करा. कारण त्यांना माहिती आहे आमच्या सोबत महापौर आहे, आमच्या सोबत उपमहापौर आहे, आमच्यावर काही कारवाई होणार नाही. म्हणून ते उडवाउडीचे उत्तर देत आहेत. पालिकेला काय तुम्ही आवाहन करायचं? पालिकेला आव्हान हेच करणार आहे, इथं बसलोय, आंदोलन करतोय, जेवढी माझी क्षमता तिथपर्यंत मी इथं बसणार आहे. जर नाही झाले साफ तर हे शील्ड घेऊन मी SWD डिपार्टमेंट आणि हेर्लेकर साहेब यांच्या ऑफिसमध्ये हे माती घेऊन जाणार. त्यांना दाखवणार की माझे लोक, चांदिवलीचे लोक पावसाळ्यात कुठल्या परिस्थितीत राहतात. तुम्ही एकदा त्याचा एक्सपिरियन्स घ्या आणि त्यांच्या ऑफिसमध्ये सगळे घेऊन जाणार. आता बसू का? काय सांगा, तुम्ही आता नाल्यामध्ये आंदोलन करतात का? महापौर, उपमहापौर सांगतात की 80% नाले साफसफाई झाली, यावेळी कुणाचा घरात पाणी जाणार नाही पावसाळ्यात. मी कधीपासून सांगतोय की महापौर, उपमहापौर खोटं बोलतायत, कारण जनता अधिकारी त्यांना खोटे दाखवतायत. साकीनाका, टिळकनगर इथं घेऊन जाणार आणि तिथे पॉकलँडनी माती काढतात. आतमधले नाले 1% पण साफ झाले नाहीत. जर हे साफ झाले नाही तर लोकांच्या घरात पाणी जाणार नाही का? अर्धा फूट टेबल गेला, तुम्ही बघू शकताय. तेवढी घाण आहे आतमध्ये, गाळ आहे आतमध्ये, बरोबर आहे ना, शिल्ट आहे आतमध्ये. काढणार कोण यांना? जर तुम्ही काढलं नाही तर आजूबाजूच्या परिसरात पाणी जाणार ना.
4 फूट हे माती काढली पाहिजे जेणेकरून पाणीचा स्तर खाली जाईल. पण हे कोण करायला तयार नाही. फक्त भ्रष्टाचार करायचा आहे. करोडोंचे टेंडर आहेत. करोडोंचे टेंडर गप्प करायचे त्यांना. मग ते कुणी असो, सत्ताधारी असो, अधिकारी असो, कंत्राटदार, सगळ्यांची मिलीभगत आहे. म्हणून हे जनतेला खोटे आश्वासन देत आहेत. मी महापौरांना सांगतोय, मी आंदोलन करतोय ना, तुम्ही या ना इथे, मी दाखवतोय किती टक्के साफ झालाय. तुम्ही या आमच्या इथे, आम्ही पण जनता आहे ना, आमचं ऐकायला या. काय येत नाही आमच्याकडे अधिकारी, का आमच्या सोबत फिरत नाही. फक्त आमदार नगरसेवकांच्या पाठीपाठी फिरतायत. त्यांची चाटामागी त्यांना फुरसत नाही. अहो आमच्या बरोबर फिरा, आम्ही तुम्हाला खरी परिस्थिती दाखवणार. आमदार नगरसेवक नाही दाखवणार, कारण त्यांना जे चांगलं आहे तेच दाखवणार. पण 90% जे काम झालं नाही ना माझ्या चांदिवलीमध्ये, ते मी दाखवणार. मागणी काय असणार? माझी मागणी आहे की आतमधले नाले साफ झाले पाहिजेत. माझ्या चांदिवली विधानसभेच्या एकाही घरात यावेळी पाणी गेलं नाही पाहिजे. सगळे नाल्याच्या बाजूमध्ये राहणारे गरीब लोक आहेत, त्यांच्या घरात दरवर्षी पाणी जातो आणि त्यांना लाखोचं नुकसान होतो. म्हणून मी हात जोडून विनंती करतोय की हे नाले साफ करा आणि माझ्या चांदिवली विधानसभेच्या जनतेच्या घरात पाणी नाही गेलं पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. आता बसू का खाली? काय सांगत माणूसली जी तुम्ही आज नाल्यामध्ये उतरून महापौर उपमहापौर सांगतात फुटवर आहेत जे, पण त्यांच्याकडे फुरसतच नाही. आमदार असू द्या, महापौर, खासदार यांच्या पाठीमागे फिरायला फुरसत नाही. दाखवण्यासाठी कुणाला नाले भरले आतमध्ये ते दिसू नये म्हणून पत्रे लावलेत बघा तिथे. का लावलेत ते पत्रे? का लोक हिकडनं कचरा थोडी टाकतात. लोक हे जे गल्लीमध्ये आहेत ना ओपन, तिकडनं कचरा टाकतात. त्यांना सांगितलं तिथं दिवाड बनवा, तेही बनवत नाही. 80% नाले साफ झाले नाहीत. जनतेला मूर्ख बनवतात. माझ्या चांदिवलीच्या जनतेच्या घरात पाणी येऊ नये या पावसाळ्यात, हीच माझी विनंती आहे. महापालिका असू द्या, महापौर असू द्या यांना, की तुम्ही या इथे आमच्या सोबत फिरा. आम्ही तुम्हाला खरी परिस्थिती दाखवणार. तुमचे अधिकारी तुम्हाला खरी परिस्थिती नाही दाखवणार. तुम्ही आमच्या सोबत फिरा. आम्ही दाखवतोय की 80% नाले आतमधले साफ झाले नाही. ते माहित आहे ना. हा हा हा. अधिकारी येत आहेत ना? तुम्ही लोक जाताय तर बघा. आता तुम्ही गेल्यावर पोलीस काय करते, तुम्ही आहे तेपर्यंत काय करणार नाही. बसू द्या ना. भाटे साहेब, जेपर्यंत अधिकारी येणार नाही तेपर्यंत आम्ही हलणार नाही. अधिकारी आणि मशिनरी इथं आली पाहिजे. हा हा, ते रामटेकेंना कॉल केलाय ना मी. ते रामटेके म्हणतात दुसऱ्या अधिकाऱ्यांना कॉल करा बोलतायत. मी बाहेर आहे बोलतायत. आज मग तुम्ही बाहेरच राहा. मला माहिती आहे ना कसं करायचं ते. माझं पण नाव महेंद्र भानुशाली आहे. हा, कोण आहे इथं? या. अरे इधर आओ ना, इधर आके उनसे बात करो ना. इधर आओ, डायरेक्ट इधर आओ. अरे इधर से आगे आओ. इधर से आओ, दीवार से आओ.
ओ चचा, ओ चचा, हम आपके लिए उतरे ना, इधर पत्रकारों को बोलो ना, उधर ही थे, इधर ही थे, समझे क्या? हमारे को बोलो मत, जिसने बनाया उसको बोलो। फिर किसी के बोलने पे आए क्या इधर? हाँ, किसी के बोलने पे आए क्या इधर? किसी के बोलने पे आए क्या इधर? हाँ, किसी के बोलने पे आए क्या इधर? किसी के बोलने पे आए क्या इधर? हाँ, फिर सब समझता है मेरे को तुम्हारी भाषा से। करने दो ना, सपोर्ट करो ना, सपोर्ट करो ना फिर। हाँ हाँ, नरवी तिथं आले पाहिजेत, मला बाकी काय माहित नाही। त्यांना ते म्हणतात ना 80% नाले साफ झालेत, 80% नाले साफ झालेत बोलतात ना। हेर्लेकर साहेबांना सांगा ना, ते हेर्लेकर साहेबांना फुरसत नाही आमदार खासदार नगरसेवकांच्या पाठीमागे फिरायला, सत्ताधाऱ्यांच्या पाठीमागे फिरायला। लोकांचे घर तोडण्यामधनं त्यांना फुरसत नाही हेर्लेकरांना। ते काय नाले बघणार इथे? पत्रकार लोकांनी आलं पाहिजे नाल्यामध्ये। घे बूट, लो 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 ना, आ जाओ। ओ दादा, ते पत्रकारांना सांगा ना, आम्ही महानगरपालिकेचे फोटोचं विसर्जन करतोय, बोलवा त्यांना जरा। ते बसले आहेत ना, त्यांना बोलवा इथे। ते महानगरपालिकेच्या विसर्जनच करू ना नाल्यामध्ये, बोलवा त्यांना जरा। शबन भाई बोलवा, ते बाहेर बसले त्यांना जरा बोलवा जरा। थांबा, तुम्ही थांबा इथे, तुम्ही पत्रकार लोक आहात। जल्दी जल्दी आइए। ते विसर्जन करतो ना ते महानगरपालिकेचा ह्याच्यात, मग बोलवा ते प्रशांत वगैरेंना। अजून कोण आहे मग? दुसरा ते होते ना, हा बोलवा ना। साहेब झालं बोलणं हेर्लेकर साहेबांसोबत? साहेब स्टेप बाय स्टेप आंदोलन होणार। आता बसलो आहे, यानंतर इथं खाली उतरणार, त्यानंतर मी काय करणार मला माहित नाही। प्रशासन साहेब एकदम हलक्यात घेतोय, ते हेर्लेकर साहेबांना सांगून द्या, ते SWD डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना पण बोलवा। ते दे, ते महानगरपालिकेचे फोटो द्या। अरे नाही येणार नाही, इकडनं दे ना, तू पण एवढा मोठा सिनचोट करतोय, दे तिकडनं। एक दे ना, एक दे ना।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांचा अरे मुंबई महापालिकेचं करायचं काय हे बघा भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय हे बघा हे गोधड्या एक मिनिट हे सगळे येतात आम्ही सांगतो तिथं दिवाळ बांधा तिथं भिंत बांधत नाही पण हे रस्त्याच्या नाल्यावर एवढे मोठे मोठे पत्रे लावलेत जिकडनं कोण काहीच टाकत नाही तिकडे पत्रे लावलेत विचार करा दिसलं नाही पाहिजे नाले भरलेत की नाही या भ्रष्ट हो त्यांना बोला बोला सज्जन हा या काय झालं एर्लेकर साहेब बोलले पाठवत आहेत कुणाला पाठवत आहेत हा पाठवायचंय का फोन करायचा ना एर्लेकर साहेबांना हा नाही उचलत ते लाईव्ह बघत असतील ना माझी कसं उचलणार एर्लेकर साहेब फोन लाईव्ह बघतायत माझी हा सगळे माझे अधिकारी पोलीस ते माझी लाईव्ह आली की बघत असतात आलं पाहिजे ना एर्लेकर साहेबांनी इथे काल एवढं फिरत होते जनतेला मूर्ख बनवण्यासाठी इथं आलं पाहिजे ना हे महानगरपालिका आहे आणि हे भ्रष्ट महानगरपालिका आहे ह्याचा असे भ्रष्ट महानगरपालिकेचा विसर्जन आणि असे अधिकाऱ्यांचं विसर्जन ना ह्या नाल्यात झालं पाहिजे यांचं विसर्जन हे बघा आम्ही करतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा टाका सगळ्यांनी साहेब 3 वाजता आमचे नेते येणार आहेत त्या कार्यक्रमासाठी तुम्हाला माहिती आहे अशी वेळ देऊ नका की त्यांना पण इथं यावं लागेल आणि जर ते इथं आले तर काय होणार माहिती आहे ना जर त्यांना असं वाटत असेल की हे करायचं आहे तर संदीप देशपांडे साहेब 3 वाजता येणार आहेत एका कार्यक्रमासाठी या आंदोलनासाठी नाही जर त्यांना या आंदोलनामध्ये त्यांना उतरवायचं असेल तर आम्हाला सांगा मग ते आले तर किती लोक इथं उतरतील ते तुम्ही बघून घ्या मग काय लॉ अँड ऑर्डर खराब झाला तर आम्हाला सांगू नका ना सांगा ऊन आहे आम्हाला पण मग चक्कर बिकर नाल्यात पडलो तर हा साहेब मी आज काहीतरी वेगळं करून टाकेल ना मी कॉन्टॅक्ट करा त्यांना नाहीतर मग बरोबर नाही चांदीवलीच्या जनतेला कळेल ना काय परिस्थिती आहे सत्ताधारी लोक किती मूर्ख बनवतात जनतेला हे कळेल ना आज त्यांना पूर्ण चांदीवलीच्या जनतेला तुम्ही बोलू शकता ना भानुशाली खरा होता म्हणून हा नाही बोलत काय मला असं वाटतं एखादा केस आमच्यासाठी बनलेला आहे गाणं नाही घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्यावर टाकावं लागेल आम्हाला तरच हे सुधारतील आम्हाला मजबूर करतायत ना साहेब ते लोक खरं सांगतोय मी आता महापौर पण आले पाहिजे ना इथे की बाबा आमचे जनता नाल्यामध्ये उतरली आहे महापौर आले पाहिजे ना इथे
उपमहापौर आले पाहिजे आमची काळजी घेऊन, अरे बाबा बाहेर या, तुम्ही नाल्यामध्ये बसलात, आम्ही साफ करतो. आम्हाला अधिकाऱ्यांनी मूर्ख बनवलं, आम्हाला जिथं साफ होतंय तिथं घेऊन गेलेत. समजा तुम्ही आता तरी पण समजा ते येत नाही, याचा अर्थ ते पण सामील आहे ना या भ्रष्टाचारामध्ये, असं समजायचं का? काय वाटतंय साहेब तुम्हा लोकांना, पोलिसांना काय वाटतं याच्याबद्दल? जाफरभाई या, खाली या तुम्ही. अहो पहिले पत्रकार होणार तुम्ही जे नाल्यात उतरतायत. हा मग उचल ना ते पत्रे, दाखव पत्रे जरा एकदा. रवी फोन कर. महानगरपालिकेला जनतेची किती पर्वा आहे हे दिसतंय ना. आता हे समजा आमदार बसले असते नाल्यामध्ये तर सगळे बराबर आले असते इथे. हा नगरसेवक कोण बसला असता तर सगळे आले असते इथे, पण जनता बसली तर त्यांना काही फरक पडत नाही. अहो साहेब सांगा हो, किती ऊन आहे हो, किती ऊन आहे सांगा त्यांना, एर्लेकर साहेबांना. काय बोलले? फोन नाही उचलत, लावून द्या ना मला. पोलिसांचे फोन नाही उचलत म्हणजे काय मोठी गोष्ट आहे साहेब. तर सत्ताधारी लोक आमचे काम करतायत, विचार करा. अधिकारी ऐकत नसेल तर राजीनामा देऊन टाकला पाहिजे की बाबा आम्ही खुर्चीवर बसलोय पण अधिकारी ऐकत नाही. साहेब सगळे येतच हो ना, जेवण बिवून सगळे येतच होणार आमचा. हा वर नाही, इथंच करणार सगळे, वरती येणारच नाही साहेब. जेपर्यंत ते येणार नाही हलणार नाही आम्ही इकडनं. नाही साहेब बिलकुल नाही. त्यांना सांगा इथे या आणि तुम्ही उभे तिथे उभे राहा. काय करणार आहे ते सांगितलं पाहिजे त्यांनी. हा ते आतमधले नाले साफ करत नाही, फक्त जनतेला मूर्ख बनवतात. क्षीरसागर मॅडमला सांगा फोन करायला, हेर्लेकर साहेबांना. साहेब आता आम्ही 8 लोक आहोत, बरोबर आहे ना. मोठा काय करायचं नव्हता, फक्त निदर्शन होता. हळूहळू वाढणार साहेब. झालं योगेशबाईंना लाव. हाँ नहीं आ रहे
त्यांना माहिती आहे की पोल खोल होईल ना आले तर. मंत्री भाई जी, क्या कहेंगे जो आप नाले में उतरे हो, क्या है आपकी सोच, किस वजह से, क्या मसला क्या है, आखिर बताएंगे जनता को? देखिए, मुंबई के महापौर, उपमहापौर और अधिकारी महानगर पालिका के ये कहते हैं कि 80% नाले साफ हो गए, इस बार जनता के घरों में पानी जाएगा नहीं. मैं कह रहा हूं कि सिर्फ 20% नाले साफ हुए, 15 से 20%, 80% नाले साफ नहीं हुए. हम अधिकारी को कहते हैं तो अधिकारी कहते हैं कि हमने तो पूरा अंदर भी साफ कर दिया है. मैं बोला मेरे साथ घूमो, मैं आपको दिखाता हूं. आपने भी मेरा लाइव देखा होगा. 8 दिन पहले राम टेके जो SWD के एई है, उन्होंने मुझे कहा कि हम आपके साथ घूमते, आप हमको दिखाओ कि कहां नाले साफ नहीं हुए. आज 8 दिन से वो मुझे सिर्फ घुमा रहे. अभी भी उनको फोन कर रहा हूं तो बोलते मैं तो बाहर हूं, आप दूसरे अधिकारी को कॉल करो. यहां आने को तैयार नहीं है. यहां आएंगे तो हम दिखाएंगे ना उनको कि सब नाले साफ नहीं हुए करके. सिर्फ साकीना का सिग्नल पे महापौर आएंगे तो वहां पे नाला साफ होता है, तिलक नगर पे नाला साफ होता है. सत्ताधारी लोग बोलते हैं कि अगर ये नाले साफ नहीं हुए तो हम आंदोलन करेंगे. सत्ताधारी लोग आंदोलन करेंगे तो हम लोग क्या करेंगे? सत्ताधारी का काम है अधिकारियों को सस्पेंड करना, उनके ऊपर कार्रवाई करना, बाकी जनता को मूर्ख बनाना काम नहीं है. सब लोग मिलके जनता को मूर्ख बना रहे. एक बोलता है नाला साफ हो गया, एक बोलता है नाला साफ नहीं हुआ. आप जनता को सब मिलके मूर्ख बना रहे हो. मैं तो कह रहा हूं जो बोल रहा है नाले साफ नहीं, मेरे पास आके बैठे. अभी आप कब तक मतलब नाले में बैठोगे, क्योंकि अधिकारियों का कोई अता पता है नहीं, अभी तक सारे लापता है. तो क्या है आपकी डिमांड, क्या मांग है? ऐसा लग रहा है कि कोई आने वाला है नहीं, तो क्या आप यहीं बैठे रहेंगे नाले में? देखो, मेरा पूरा पहला तो यही ट्राई चालू है कि ये आएंगे नहीं, तब तक मैं यहां से उठूंगा नहीं. और अगर उसके बाद देखते नहीं आते तो क्या करना है, ये तो रणनीति बाद में तय होगी ना. आना तो पड़ेगा, और अगर हम आपके पास आए तो आप हमको झेल नहीं पाएंगे, ये पक्का है. ये हकीकत है कि जो नाले सफाई के नाम से जो है हर बार जो है वादे आशिकों की तरह झूठे निकल जाते हैं. क्या आपका आगे का भाव रहेगा? क्या आप इसको आंदोलन को आगे लेके जाएंगे या इसी तरह कुछ देर और बैठ के घर चले जाएंगे? देखिए, मैं यहीं बैठा हूं, मैं घर जाने वाले आदमियों में से नहीं हूं, और मैं सिर्फ एक नौटंकी करने वाला कार्यकर्ता नहीं हूं. ठीक है ना. मेरा नाम महेंद्र भानुशाली है. मुझे मालूम है प्रशासन को किस तरह से काम पे लगाना है. मैं यहां बैठा हूं. इसके बाद हर एक स्टेप होगा. मैं घर पे जाऊंगा नहीं, इसके बाद हर एक स्टेप होगा. अगर मेरे जनता को त्रास हुआ तो वही त्रास मैं अधिकारियों को दूंगा, ये मेरा वादा है. आज 6 तारीख है, मानसून का अनुमान है 7 तारीख तक, 8 तारीख तक अनुमान है 2-3 दिनों में. अगर बारिश आ जाती है, मानसून आ जाता है, आपको ऐसा लग रहा है कि 80% काम बाकी, जैसे बताया जा रहा है मुंबई महानगर पालिका, DMC, DFM, शासन प्रशासन बता रहे 80% काम हुआ, लेकिन आप कह रहे 80% काम हुआ ही नहीं, 20% काम हुआ है. अगर मानसून आ जाता है, लोगों के घरों में पानी जाता है, तो उसका जिम्मेदार कौन होगा? मैं आपको बोल रहा हूं, इसका जिम्मेदार यहाँ के जो लोगों ने चुन के दिए हुए लोक प्रतिनिधि होंगे, महानगर पालिका होगी, महानगर पालिका के अधिकारी होंगे. और मेरे जनता के घर में अगर इस बार पानी गया तो मैं आपको वादा करता हूं कि वही पानी उनके ऑफिस में मैं लेके जाऊंगा और उनको बताऊंगा कि मेरी जनता किस हाल में रह रही है. आप देखो. बताइए. साहेब, क्षीरसागर मॅडमला सांगा WO ना कॉल करायला. सांगितलंय, येणार अधिकारी, येणार वाटतंय. आले पाहिजे की नाही साहेब? आपल्याला काय वाटतंय? आले पाहिजे ना. किती ऊन आहे बघा.
अजून किती तास बसवणार काय माहित. नाही साहेब, वर यायचंच नाही, इथं बसून राहायचं. जेपर्यंत आपल्यामध्ये कॅपॅसिटी आहे इथं बसायचं. कॅपॅसिटी संपली की काय करणार. आपली पण एक लिमिटेशन आहे ना बसायची. जेवढा ऊन आपल्याला सहकार्य करणार तेवढं बसणार. चक्कर विक्कर आले तर नाल्यातच पडणार आहे ना साहेब. नाही साहेब, त्यांना कळलं पाहिजे. हे जे फसवत आहेत ना जनतेला, त्यांना कळलं पाहिजे. पुढे ये थोडा. पकडू का बोर्ड पकडू, मस्त फोटो येतात. थांबा. हा असा साहेब, लोक वाढतील आता हळूहळू. साहेब इकडनं साकीनाका निघायचा रस्ता असेल ना, असं गेलो चालत चालत तर साकीनाका निघायचा असेल ना रस्ता, चालत चालत गेलो तर चालत चालत जाऊ ना, तिथपर्यंत माहित पडेल ना किती माती साफ केली आहे, कुठं केलंय. तुम्ही पण बोलू शकता ना मग बाबा इथे 5 फूट माती काढली आहे, घाण काढली आहे. घाण त्याबरोबर आपल्याला वाटते साफसफाई झाली आहे. हा क्लीन नाही, हे तर पाणी वाहून जात आहे. हे जी माती आहे ना आतमध्ये सिल्ट, हे 4-5 फूट काढायची आहे त्यांना. नाही असं नाही. जिथं आम्ही इथं का बसलोय, आतमध्ये हे लोक येत नाही ना काम करायला. हे काय दिसत नाही. तुम्ही इथं खाली येत नाही, बघा ना पूर्ण नाला भरलेला आहे. तुम्ही खाली पाठवा, नाही तर तुमचा मोबाईल द्या मला, मी तुम्हाला दाखवतोय किती नाला भरलाय. देऊ शकता मोबाईल मला, मी तुम्हाला दाखवतोय बघा किती नाला इथं साफ झाला नाही ते. आता तिकडे जायला जागा नाही ना. हे बघा, हे समोर पूर्ण नाला भरलेला आहे. हे बघा, पत्रकारांना वाटतंय की आम्ही साफ झालाय तिथं बसलोय, पण इथं ते आलेच नाहीत. हे गाड काढायला आलेच नाहीत. हा आता तुम्ही बरोबर बोलला, सगळीकडे तेच आहे. फक्त साकीनाका सिग्नल, तिलकनगर, सत्यनगर. काढलं पाहिजे ना त्यांनी. हे बघा, तुम्ही तुमचा मोबाईल द्या, मग तुम्ही दाखवू शकताय ना की आम्ही बरोबर जागेवर बसलोय. तुमचा पण मोबाईल असा लावा, म्हणजे तुम्हालाही समजेल. हा हे बघा, ती पूर्ण घाण आहे. हे बघा, मी झूम करून दाखवतोय. का होत नाही झूम? बघा, आता पूर्ण नाला शेवटपर्यंत भरलेला आहे. तिकडे उतरायला जागा नव्हती ना, उतरायला जागा नव्हती हो, म्हणून इथं बसलो. नाही तर तिकडेच बसलो असतो. उतरायला जागाच नाही तिथे. पत्रे लावलेत, कुठं कुठं भिंत बांधलेत, जिथं बांधायची आहे तिथं नाही बांधलेत. त्यांच्या सोयीनुसार काम झालंय ना. हे बघा, पूर्ण नाला भरलाय बघा. एक इथं, हे बघा पुढं. म्हणजे तुम्हा पत्रकारांना समजलं पाहिजे की बाबा महेंद्र भानुशाली बरोबर जागेवर बसलाय. त्याच्या पाठीमागे पण साफ झाला नाही.
साहेब काय झालं, हेर्लेकर साहेबांनी फोन उचलला नाही? हेर्लेकर साहेबांना केलं नाही, केलं नाही, उचलला. हे बाहेर गेलाय फिरायला, कुठं बोलतायत ते? रामटेके अडसूल म्हणून आहे, अडसूल म्हणून काम करतायत असं बोलतायत. स्पॉटवर आहे अडसूल, कुठंतरी अडसूल म्हणून नाव आहे. त्यांनी सांगितलं अडसूल साहेबांना कॉल करा. हा दीपक चौगुले, हा ते आता हे झालेत ना, ते तात्काळ ऍक्शन घेतात, स्ट्रिक्ट आहे एकदम. सावलीत उभा राहा थोडा थोडा, नाहीतर मोबाईल घरात होऊन बंद होऊन जाईल. हा थोडा थोडा सावलीत उभा राहा. किती बस, हा थोडा सावलीत उभा राहा. व्हिडिओ आहे, बोलू का, निरोप देऊ का, व्हिडिओ बनवू का मस्त, व्हिडिओ बनवा ना, एक व्हिडिओ हेर्लेकर साहेबांना पाठवा. बोलू का? तिथं समजा आमदार मोबाईल असं फक्त राऊंड मारायला पण आले असते ना, ते हेर्लेकर साहेबांनी सगळे कामधंदे सोडून आले असते, इथे धावत आले असते. नगरसेवकांचं पण ऐकत नाही ते लोक. हेर्लेकर साहेब नगरसेवकांचं ऐकत नाही. हा नाही ऐकत. ते काल त्या दिवशी मी आंदोलन केलं म्हणून ते 1-2 नगरसेवकांबरोबर फिरायचं चालू केलं. म्हणजे ते ऍक्च्युली नगरसेवकांसाठी काम करण्यासाठी आहे. नगरसेवक आणि वॉर्ड ऑफिसर यांचा समन्वय असतो, पण ते नगरसेवकांना पण मोजत नाही. सर क्या कारण रहा है जो आज आपको खुद नाले में उतरना पड़ा है, और खास करके महानगर पालिका के जिस तरीके से आपने 80% का काम है, जिनको आपने कहा कि वो कागज से रह गया है, उसको जमीनी स्तर पर पूरी तरीके से काम नहीं किया, क्या कहना चाहते हैं? महापौर उपमहापौर कहते हैं कि 80% नाले साफ हो गए, हमने सब मट्टी निकाल दिया है. तो मैं वही दिखाने के लिए आज यहाँ उतरा हूं कि आप बोल रहे हैं 80% नाले साफ हुए, तो ये क्या है? मेरा टेबल आधा फुट भी अंदर नहीं गया है. इसका मतलब आपने अंदर से जो मट्टी है, सिल्ट है, वो निकाला ही नहीं है. सिर्फ साकीना का सिग्नल, तिलक रोड, सत्यनगर, वहां के नाले आप साफ करते हो, महापौर उपमहापौर आते हैं तो. लेकिन उसके बाद क्या? यहाँ के अंदर के नाले कौन साफ करेगा? सब नाले भरे हुए, 1% भी नाला साफ नहीं हुआ है. तो मैं ये दिखाना चाह रहा हूं कि अधिकारियों को बोल बोल के हम थक गए. अधिकारी सुनने को तैयार नहीं है, अधिकारी हमारे बोलने पे आने को तैयार नहीं है. SWD के रामटेके साहब को मैं बोल बोल के थक गया. वो बोलते आज आता हूं, कल आता हूं, परसों आता हूं, आ ही नहीं रहे. आज मेरे पास ना इलाज मेरे को उतरना पड़ा और आज मैं यहाँ बैठा हूं. जनता को दिखाने की कोशिश कर रहा हूं कि आपने जिन लोगों को चुन के दिया है वो आपके लिए क्या काम कर रहे, ये मैं उनको दिखाने की कोशिश कर रहा हूं कि आप लोगों ने जिनको चुन के दिया ना, वो आपको मूर्ख बना रहे, सिर्फ एक्टिंग कर रहे. काम होने की और काम ना होने की भी एक्टिंग कर रहे. सब एक्टर लोग हैं बड़े बड़े. अच्छा, जिस तरीके से आज आप इस आंदोलन को लेकर बैठे हैं, खुद नाले में बैठे हुए हैं, अगर इसके बावजूद भी अगर उनके कान में क्यों नहीं देखते, प्रशासन अगर आपकी बात को नहीं सुनते, तो आगे का आपका क्या लगता है? देखते अभी आगे का आगे, आप लोग देखते जाओ. जो होगा आपके सामने होगा. अगर आप लोग रुकोगे तो जो होगा आपके सामने होगा. करेंगे कुछ ना कुछ तो करेंगे. काम तो करके लेना है, साफ सफाई करके ले रहे हैं ना. तो मतलब ये माना जाए कि ये जो सफाई है कम से कम 5 फीट गहरा होना चाहिए. हाँ होना चाहिए ना, तो ही पानी का स्तर नीचे जाता है ना, नहीं तो पानी ऊपर आ जाता है. 4-5 फुट मट्टी निकलेगा तो ही नाला साफ होता है ना. अब मट्टी अंदर निकाल ही नहीं रहे, खाली वो तिलक रोड, साकीनाका यहाँ पे खड़े रह के पॉकलैंड से निकालते रहते. मतलब मिट्टी 5 फुट नीचे में जा सकती है. 100% जाएगी ना. टेबल देखो ना, आधे फुट में टेबल रुक गया है. अब जब बारिश आएगा तो पानी का स्तर ऊपर बढ़ता है ना. अच्छा सर, हाल ही में स्थानीय विधायक और देखा गया कि इन लोगों ने जो है बुरी तरीके से जो है महानगर पालिका के जो है कर्मचारी को जो है बुरा भला कहा, उनके काम को लेकर फटकार को लगाई गई है. सिंधेपुर के विधायक टीएमसी कर्मचारी अधिकारी को लेकर महिला से बातचीत की, इसको लेकर आपका क्या कहना है? नहीं, मैंने देखा कि स्थानिक आमदार उनको फटकार लगा रहे थे कि ये नहीं हुआ तो मैं ये करूंगा. सवाल अब तक यहाँ खड़ा होता है कि ये महिला थी यहाँ पर,
नहीं, महिला हो या पुरुष हो, अधिकारी अधिकारी होता है, उन दोनों को काम उतना ही करना होता है। लेकिन मेरा कहना ये कि आमदार को ये नौबत क्यों आ रही है कि वो बोलते हैं कि मैं ये करूंगा, मैं वो करूंगा। आमदार साहब ने तो डायरेक्ट उनको सस्पेंड करा देना चाहिए। अभी तो तालिका अध्यक्ष है, उनको सस्पेंड कर देना चाहिए 8-10 अधिकारियों को, तब जाके यहाँ पे उन लोग को, अधिकारियों को जाग आएगी, कॉन्ट्रैक्टरों को जाग आएगी, उनको ब्लैकलिस्ट कर देना चाहिए। तब उनको पता चलेगा कि बाबा अब तो यहाँ पे कोई डेंजर लोग आ गए। लेकिन ऐसा कुछ है ही नहीं। अब बारिश को 4-5 दिन बाकी है और अब विजिट हो रहा है, इसका क्या मतलब है? आज मैं कितने दिनों से नालों में उतर रहा हूं, मैं अधिकारियों को बोल बोल के थक गया हूं, लेकिन अधिकारी आम जनता का सुनने को तैयार नहीं है। इन लोग को अगर रोड पे आना है तो सिर्फ इनको आमदार चाहिए, महापौर चाहिए, उप महापौर चाहिए या नगर सेवक चाहिए। इन लोग के सिवा अधिकारी रास्ते पे और किसी के साथ घूमते नहीं है। आदमी आंदोलन कब करता है? जब उसको लगता है मैं थक गया, अब मेरा कोई सुन रहा नहीं है, तब आंदोलन करता है ना। अगर ऐसी परिस्थिति है तो इससे अच्छा राजीनामा दे दो, खत्म करो विषय को। कोई नहीं सुन रहा है आपकी तो। सर एक आखिरी सवाल मैं आपको जानना चाहता हूँ कि खास करके देखा जाए मन से जिस तरीके से आज यहाँ पर अपनी प्रस्तुति दिखा रही है, आगे किस तरीके की उसकी भूमिका होगी? अब देखते जाओ, आगे आगे आपको सब दिखेगा। मैं यहीं बैठा हूँ, आप लोग भी रुकेंगे तो दिखेगा। सर थोड़े ही समय में मन के वरिष्ठ नेता संदीप देशपांडे जी भी आने वाले हैं। नहीं, वो दूसरे कार्यक्रम के लिए आने वाले हैं। एक बड़ा आंदोलन यहाँ पर लॉ एंड ऑर्डर बिगड़ने का भी आसार लग रहा है। नहीं, देखो अब क्या है, धीरे 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 जैसे माहौल बनेगा वैसा दिखते जाएगा। आप देखते जाओ क्या होता है। हाँ, कोण आहे? नाही साहेब, तुम्ही त्यांना बोलवा इथे, नाही त्यांना बोलवा इथे, नाही तुम्ही यांना इथपर्यंत तुमच्यापर्यंत बोलवलं तरी चालेल, मी त्यांना सांगत नाही खाली या। नाही मग राहू द्या ना साहेब, तुम्ही तुमचं काय, आम्ही नाल्यात उतरलोय, ते SWD ची जागा आहे। हा साहेब, मी भाटे साहेबांना कळवलं ना, मग कारवाई करा माझ्यावर FIR घ्या, मला जेलमध्ये टाकून द्या। आंदोलन घेतलं जनतेसाठी तर जेलमध्ये टाकून द्या। मला माहिती आहे तुमच्यावर दबाव आलाय, दिसतंय आता मला। साहेब तुम्ही सपोर्ट करा आम्हाला, पोलीस स्टेशननी सपोर्ट केलं पाहिजे। तुम्ही बरोबर करताय भानुशाली, आम्हालाही माहिती आहे जनतेच्या घरात पाणी जातं, तुम्ही तुमची भूमिका ठाम मांडली पाहिजे। नाही साहेब, मी हलणार नाही इकडनं, तुम्ही अधिकारीला बोलवा इथे। मग राहू द्या ना साहेब, नाही येत तर मी बसलोय ना, मी कुणाला त्रास देतोय का साहेब? मी कुणाला त्रास देतोय का? नाही साहेब, मी इथं बसलोय, मी कुणाला त्रास देत नाही साहेब। साहेब माझी काळजी घेऊ नका, चांदिवलीच्या जनतेची काळजी घ्या। या चांदिवलीच्या जनतेची काळजी घ्यायची आहे। नाही साहेब, वरती नाही येणार। नाही साहेब, यांना कळत नाही ना वरचे आंदोलन, यांना हेच आंदोलन करणार। आता यांना कळत नाही, पण जशी वेळ निघेल ना यांना समजेल की मनसे काय करू शकते ते। तुम्ही बघत राहा फक्त, ते लाईटली घेतात आता, पण त्यांना मी दाखवणार की काय करू शकतो ते। माझं पण नाव महेंद्र भानुशाली आहे। तुम्हाला कळवलं असतं आंदोलन घेतो, तुम्ही थोडी आम्हाला करायला दिलं असतं? दिलं पण नसतं ना। दिलं असतं का मला सांगा? जर असे नाल्यामध्ये उतरतोय, बसतोय, तुम्ही दिलं असतं का करायला? आम्हाला सांगता त्याच्यापेक्षा त्यांना सांगा या साहेब, मग काय येत नाही? पण नाही, राहू द्या ना साहेब, दिसू द्या ना, जनता बघते ना, पूर्ण महापौर बघत असेल, सगळे न्यूज चॅनल वाले येऊन गेलेत, आपण बसलोय। जर त्यांना फक्त आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर, उपमहापौरची चाटायची असेल तर करू द्या, त्यांचे पाय चाटायचे असतील तर आम्ही काय करू शकतो साहेब? ते भ्रष्ट अधिकाऱ्यांना कळलं पाहिजे ना, आम्ही जनतेसाठी उतरलोय। पडू द्या ना साहेब, आजारी एखादा पडला ना तर यांना जाग येईल, जनतेची तर फिकर नाही त्यांना। हा मग लोकांचा आजार मोठा आहे साहेब, लोकांच्या घरात पाणी जातो ना, लाख रुपये नुकसान होतोय साहेब त्यांना। साहेब अहो, लाख मुलांची जनतेमुळे आम्ही, आमची नाही तर काय व्हॅल्यू आहे? नाही साहेब, तुम्ही त्यांना बोलवा पहिला साहेब, नाही तर आता मी ना आतमध्ये उतरणार बघा, आणि मी बसणार इथे, इथपर्यंत पाणीत बसणार मी, या गटराच्या मी एकटा बसणार। माझ्या कार्यकर्त्यांच्या जीवाची मला काळजी आहे, जर सरकारला नसेल आमच्या जीवाची, पण मला माझ्या कार्यकर्त्यांची काळजी आहे। मी इथं बसणार, इथपर्यंत पाणीमध्ये बसणार साहेब, मी खरं सांगतोय, मला छेडू नका। नाही, मी नाही येणार साहेब वर,
कोण आहे? क्षीरसागर मॅडम आहे, हेर्लेकर साहेब आहे, हेर्लेकर साहेब आहे सन्माननीय हेर्लेकर साहेब आहे. सांगावं ना, इथं येऊन सांगावं. मी फोन बिनवर नाही ऐकणार कुणाचा. इथं आले पाहिजेत साहेब. हा, काय झालं? कुठे गेले साहेब? काय झालं? कोण होता फोनवर? कोण होते? कार्यसम्राट होते हिरलेकर साहेब. हा, कोण था? बुलाओ सब लोगों को, सबको बुलाओ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय असो, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो. मुंबई महापालिकेचं करायचं काय? खाली डोका वर पाय, मुंबई महानगरपालिकेचं करायचं काय? खाली डोका वर पाय, भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोका वर पाय, आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोका वर पाय. मुंबई महानगरपालिका, हाय हाय मुंबई महानगरपालिका. हाय हाय. साहेब कसं आहे ना, हेर्लेकर साहेबांची इच्छा हीच असेल की आम्ही इथं आजारी पडावं आणि आम्ही मरावं, तर काय त्यांना थोडी शांती भेटेल ना. आम्ही जनतेची खरी काय चांदिवलीची खरी परिस्थिती ते मी नेहमी त्यांच्या समोर आणतोय ना, म्हणून ते येत नाही. आता मला सांगा, इथे आमदार बसले असते, नगरसेवक ते आले असते की नाही? सांगा ना, ते आले असते की नाही? मला सांगा. इथे आमदार बसले असते, नगरसेवक बसले असते, महापौर आले असते तर आले असते ना. नका येऊ दे, आपल्याला काय, आपण बसलोय. हा, ते एसी मध्ये बसलेत. ते आहेत का? सगळे गेले? ते बसलेत सगळे? हा, हा, सगळ्यांना उतरून काय होणार आहे बाई? सगळ्यांना थोडी बिमार टाकायचं मला.
काय आला, काय बोलले हिरलेकर साहेब, काय बोलले? येते हा चालेल ना, अधिकारी आले पाहिजेत ना साहेब. हिरले वॉर्ड ऑफिसर जनतेसाठी असतो की आमदार नगरसेवक यांचे हा? कुणाच्या घर तोडायचं असेल तर अधिकारी लोक धन 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 बाहेर येतात हो साहेब. सगळे घर कुणाची तोडायची असतील तर क्षीरसागर मॅडम फोन करणार ना तर हेरलेकर साहेब येणार. मॅडम सिनियर बी आहे ना, आता फरक पडणार. हा मॅडमला तर सांगा आमची जरा काळजी घ्या, विचारपूस करा आमची. सिनियर बी मॅडमला सांगा जरा. हा आज तर आहे ना, आम्ही आजचा बोलतोय हो, आज तर आहे की नाही. मॅडम इथे आले असते ना, इथे मॅडम आले असते ना, सगळे बरोबर आले. हा नाही, वर्किंग दिवस म्हणूनच नाही निवडला. साहेब हळूहळू ना सगळे वाढतील, मी आताही सांगतोय. नमस्ते. आप लोगों ने इधर आके खाली रुकना चाहिए, हमको समर्थन करना चाहिए. आप सब लोगों ने आना चाहिए. अभी मालूम पड़ा आप बुला लो. सब लोग बोलते हैं नाले सफाई हो गया, पूरा अंदर से 5 फीट मट्टी निकाला गया यहां से. ये टाइम महानगर पालिका बोलती है, महापौर बोलते हैं किसी का घर में पानी नहीं आएगा. हमने इतना नाले साफ सफाई कर दिए. सोचो कितना झूठ बोलते. खोटं बोलायची काहीतरी साहेब मर्यादा असते ना. असं बोलले असते ना 20% झाले तर बोलले असते 40% आम्ही केलंय. येणार आता का आम्हाला बिमार पाडायची तयारी केली आहे प्रशासनाने. इथं जेवण बिवण भूक लागले काय मागवा जरा, इथं बसून जेवतो आम्ही. काहीतरी मागवा हो साहेब, इथं बसून जरा जेवतो आम्ही. वरती नाही, इथं जेवतो. नाही नाही नाही, इथं आम्ही जेवणार. इथं किती वाजले, अजून वेळ आहे. एवढा लवकर भूक नाही लागत. नाही नाही, एवढं लवकर भूक लागत नाही. 1:15 वाजले अजून, आपल्याकडे लय वेळ आहे. नाश्ता का आता 1:30 वाजता जेवण करणार इथं बसून साहेब. नाही नाही, इथं बसून जेवण करणार साहेब. बघा तुम्ही, जसा वेळ निघेल तसे तुम्हाला वेगवेगळं काहीतरी दिसेल. काहीतरी मागवा खायला जरा. हा इथं बसूनच खायचं ना. साहेब माझी जनता ठीक नाही हो चांदीवलीची. माझी जनता ठीक तर मी ठीक, माझी जनता ठीक नाही, काय करणार आम्ही. निवडून देतात लोक, एवढ्या भरघोस मताने निवडून देतात. लाओ कुछ भी खाएंगे इधर, क्या है.
काय बोललो? अरे अमित राणे वर गेले, जास्त उभे नका राहू. साहेब कोण येतोय? साहेब कोण येतोय? हो साहेब, तुम्ही सीआयडी वाले कोण येतोय? तुम्ही जरा सांगा यार, तुम्ही जरा तुमचं वजन पडेल. बातमी तिथे ना. कोण? हेर्लेकर साहेब आहे, कार्यसम्राट हेर्लेकर साहेब. त्यांना घरं तोडायची असते ना, एवढ्या तोडून टाकले असते एक दोन. गरिबांचे घर तोडण्यामध्ये मस्त काम करतात, खूप चांगलं काम करतात. कुणाचं घर तोडायचं असेल ना गरिबाचा, 1-1 रुपये जमा करतात आणि घरं बनवतात ना, ते मस्त तोडतात साहेब, चांगला तोडतात एकदम. हा हा, ते पण विरोधकांचे. नाही तुम्ही काय बोलणार हो साहेब, तुम्ही बोलू शकत नाही. तुम्ही आलात तर लवकर काम होईल, पोलीस पण उतरले तर. घरों में पानी आएगा कि नहीं? बारिश में साफ नहीं होगा तो घरों में पानी आएगा ना फिर. आणि काय आमच्याकडे ते 500-500 रुपये आहेत नाही की देऊन गर्दी करायची. आम्ही साडी देऊ शकत नाही, आम्ही छत्र देऊ शकत नाही जेणेकरून गर्दी होणार. आमच्याकडे एवढे पैसे पण नाहीत ना की आम्ही छत्री, साडी, प्रेशर कुकर सगळे असं. हा हा सोनवणे साहेब, सोनार येऊ द्या ना, चांगलं आहे. इथं बोलवा, मी निघणार भाई. इथं आले पाहिजेत ते साहेब. हा, आणि एवढ्या ते पॉकलेट इथं काम चालू आहे साहेब, इथं येऊन साफ केलं पाहिजे होतं एवढ्यात त्यांनी. मी येणार नाही साहेब वरती, ते येणार तर मला काय बोलतायत त्यांनी, इथं पॉकलेट आणावा, काम चालू करावं. हा येणार तेव्हा घेऊ. ऊन लय साहेब, ऊन लय साहेब. आम्ही जे काम करतोय ना, हे सत्ताधाऱ्यांनी केलं पाहिजे. म्हणजे आता तेच बाकी राहिलंय, आता ते पण आंदोलन करणं. आम्ही करायचं काय साहेब मग? हा कोण? निवेदन त्या दिवशी फेसबुक लाईव्ह मध्ये दिलंय. 2-5 लाख लोकांनी बघितलंय ती फेसबुक लाईव्ह. रामटेके साहेब स्वतः आहेत, ते म्हणतात मी येतो तुमच्या बरोबर, आमच्या बरोबर फिर. हा अहो, निवेदन एक डिस्पॅच केलं ना, डिस्पॅच साहेब, निवेदनचं कसं डिस्पॅच केलं ना तुम्ही, तर ते वरच्या अधिकाऱ्याला पोचायला 8 दिवस लागतात. मग तिकडनं तो अधिकारी वरचा काय करतो, तो मार्क करतो खालच्या अधिकाऱ्याला, तिकडे पोचायला 8 दिवस लागतात. 15 दिवस कोण वाट बघणार आहे साहेब? आपली फेसबुक लाईव्ह आहे ना, सगळे बघतायत. सांगले साहब को बुलाओ, हमारे सत्ताधारी पार्टनर है हमारे. लाओ फोन लगा, बोलो साहब ऐसा बैठे, बोलो आएंगे वो क्या फेसबुक कम देखते ना, इसके लिए उनको मालूम नहीं पड़ा रहेगा. हाँ, वो फेसबुक देखते नहीं है,
अगर वो देख लेते ना फेसबुक तुरंत आ जाते हो. तुम्हीच लावा नाही फोन. माझा फोन ते लाईव्ह चालू आहे ना. नाही लावतील ना, सगळे आहेत ना. है ना, सांगले साहब ने अगर ये लाइव देखा रहता तो आ जाते थे. वो क्या वो मोबाइल पे रहते नहीं ना इतना. लगाओ सबन भाई, बोलो ऐसा ऐसा है, मेरा बात कराओ. क्योंकि वो है ना हमेशा गटर पे बैठे रहते, नाला साफ कराने के लिए चालू ही रहता उनका. हे भाई खिळा बिडा पुन्हा लावू येऊ नका रे बाबा, पुन्हा लागला. सांभाळा. हा हाँ जय महाराष्ट्र साहब. अरे इधर मगर आपके वार्ड में महेंद्र भानुशाली जी गटर में उतरे हैं. बोलो, स्पीकर चालू है, स्पीकर चालू है, बोलो. बात करो. सांगले साहेब, जय महाराष्ट्र. साहेब महेंद्र भानुशाली बोलतोय. साहेब मला माहिती आहे तुम्ही आता पण जिथं असेल तिथे नाले साफ करत असणार. हा मला माहिती आहे साहेब. माझी विनंती आहे साहेब, ह्या वॉर्ड मध्ये नाले सफाई झालेली नाहीये. तुम्ही करताय कंटिन्यू, पण तुमचं पण ऐकत नाही महानगरपालिका. मला माहिती आहे साहेब. तुम्ही या इथे, मी बसलोय इथे नाल्यामध्ये बसलोय. हो, तुम्ही कधीपर्यंत येणार साहेब, कधीपर्यंत येणार? हा मी बसतोय, तुमची वाट बघून बसतोय इथे साहेब, तुमची वाट बघून बसतोय साहेब. या आता तिथे अधिकारी आहेत ना SWD चे, नगरसेवक आहे म्हणजे तिथे अधिकारी आहेत ना. मग काय इथे येत नाही ते? मला सांगा ना, इथं काय येत नाहीत ते? नाही नाही, तुम्हाला नाही सांगायचं, पोलिसांना सांगतोय. बरोबर आहे ना? आता नगरसेवक आहेत म्हणजे पॉकलँड असेल तिथे. तिथे मी काय बोललो, 4 नाले आहेत. एक 90 फीटचा नाला, एक साकी नाक्याचा नाला. तिकडेच काम करत होतं, तिकडनंच माती काढत असतात, तिकडनंच काढत असतात. अरे इथं या ना, हे माती कोण काढणार? हा, हे माती काढणार तेव्हा नाले साफ होणार ना. नका येऊ देऊ साहेब, मी पण हलणार नाही इकडनं. अधिकारी एक ही तरफ जाएंगे भाई. अभी आप यहाँ पर 5 काम चालू करो, 2 मीटर देखने आ जाएगी. इसलिए नाम से आ चलेगी. साहेब बसू का आता इथे साहेब? ओ साहेब, इथपर्यंत असं बसू का? समाधी घेऊ का? अहो साहेब, एक काम होणार नाही तर दुसरे काय करणार आपण? हा कामच झाला पाहिजे ना. हा काम होणार नाही तर काय फायदा आहे? किती वेळ येते साहेब ते? साहेब लावा ना, सोनार साहेबांना लावा साहेब जरा. काय बोलले? मशीन घेऊन यायला सांगा ना. मशीन आहे 90 फीटवर, चांगले साहेब करतायत. तो माणूस कंटिन्यू साहेब करतोय नाले साफसफाई. कारण सर्वात जास्त पाणी आहे ना त्यांच्या एरियामध्ये भरतो, सर्वात जास्त.
नहीं नहीं, सबको मालूम है इधर है। हाँ, 2 बार उधर गए, इसीलिए क्यों आगे रहा? हमारा आदमी बात हो रहा है, समझ नहीं आ रहा है। ते पत्रकार लोक आहेत का? कम से कम पेट में लाना था। ते पत्रकार लोक आहेत का? कुठे गेला तू विवेक भाई? ए ते पत्रकार लोक गाडीत बसलेत का बघ जरा. राजदीप, ते बघ पत्रकार लोक आहेत का गाडीत? आगे वाली लेके आने का था। थांबा थांबा 5 मिनिट. खाणार साहेब? कुठे आले सोनार साहेब? काय म्हणते? इथपर्यंत आले सावली, इथपर्यंत सावली आलेत बघा. आता थोडी इथं आली, मग आम्हाला थोडा अजून जास्त वेळ बसायला भेटणार. साहेब मला लावून द्या ना, ते सोनार साहेबांना जरा फोन लावून द्या ना. हो साहेब, मी बोलतो ना सोनार, मला द्या ना. द्या ना जरा. काय करायचं आता? ओ कुठे गेले सद्दाम भाऊ? सद्दाम साहेब, उतरू का खाली? किती वेळ थांबू आता? भाटे साहेब, काय होणार आता? सर इस समय हम नहीं सर ये मामला बड़ा गंभीर होते जा रहा है. लॉ एंड ऑर्डर भी शायद बिगड़ सकता है कि जिस तरीके से मंत्री नेता महेंद्र भानुशाली गटर में उतर चुके हैं. सर गटर नहीं है, नाला है. कौन थे? हाँ, उधर से आओ ना.
जी हा दाभोलकर साहेब बोला. हो तुमचा फोन कोण बोलतोय? महेंद्र भानुशाली बोलतोय. अरे बाप रे, महेंद्र भानुशाली, अरे क्या बात है. हा बोला ना. साहेब कोण बोलताय? मी दाभोलकर बोलतोय, एलवाडला होतो पूर्वी. हा बोला बोला साहेब बोला. नाही नाही नाही, सहज फोन केला साहेब तुम्हाला. खरंच मला आठवण आली. म्हटलं सर सध्या काय आपलं मनसेकडून आता तुम्ही हो नाही मध्ये तुमचे व्हिडिओ वगैरे बघितले ते बँकेचे फ्रॉड बेटचं वगैरे, तर खूप बरं वाटलं मला साहेब. बाकी काय नाही. बाकी बरं आहे. येस येस, थँक्यू व्हेरी मच सर. ओके ओके. मला वाटलं तुम्ही अधिकारी आहे आणि आमची काळजी घेण्यासाठी फोन केलाय. नाल्यामध्ये उतरलोय ना. साहेब नाही नाही, आता किती असं तर काळजी घेतली तुम्हाला, मी ओळखतो चांगला नाही साहेब. नाही, आता नाल्यामध्ये बसलोय. हिरलेकर साहेब काय काळजीच घेत नाही जनतेची. अरे वा. आता नाल्यामध्ये बसलोय, त्याला 2 तास झालेत. अच्छा, कुठल्या नाल्यात बसलाय साहेब तुम्ही? मी बसलोय इथे आपला खैरानी रोडचा ब्रिज आहे ना, त्याच्या खाली नाल्यात बसलोय. खैराने रोडचा ब्रिज. 2 तास झाले. माझं आले नाहीत. नाही आलेत. मी करतो फोन साहेब त्यांना जरा प्लीज. हिरलेकर साहेबांना ओळखता तुम्ही? हिरलेकर ना साहेब माझे मित्र आहेत, त्यांना सांगितलं तरी चालतील. माझे खास मित्र आहेत साहेब. सांगा ना जरा, तुम्ही सांगा. पोरं बसलेत, बिमार पडतील, आजारी पडतील. सांगतो मी साहेब. हा सांगा जरा. थँक्यू. हा हाल गाड़ी येते. वो आदमी 80 किलो का आदमी खड़ा हो गया कचरे में, देखो मैडम भाई. साहेब तुम्हाला पण माहिती आहे, ऐका ना, तुम्हाला माहिती आहे आम्ही चांगल्यासाठी करतोय. आता हे सगळे जनतेसाठी आहे. घरात पाणी नाही गेलं पाहिजे की नाही? काय म्हणता तुम्ही साहेब? बरोबर आहे ना? कुणासाठी करतोय आम्ही? कुठं चालू आहे ते? फक्त ते नाले, 2 नाले सोडून काम कुठं आहे? अहो पहिला हे केलं पाहिजे, नंतर ते केलं पाहिजे. कुठे? साकी नाकाच्या ह्याच्यापेक्षा लहान आहे जे मेट्रो खाली येतो. असं नसते साहेब. ही गाड काढली पाहिजे पहिला. इकबाल भाई जल्दी जल्दी आ जाइए गटर पे. ये बिस्मिल्लाह के बाजू वाला गटर, हरी मस्जिद के सामने वाला. जल्दी आओ गटर में, जल्दी जल्दी फटाफट गटर पे. अरे आग लगा था तुम नहीं? आग लगा. पहले कम हुआ. हा थोडी सावली आहे. हिरलेकर सबको लगा के दो ना मेरे को. लगा के दो अमोल को जरा मेरे को. उधर से उधर से. वो डंडा था ना, डंडा, उससे मोबाइल भेजो अमोल ला. हाँ लावा. रुको, लगा रहे, रुको. दे इथं लावून मलाच द्या.
कोण आहेत? एक पण नाला साफ आतमध्ये झाला नाही, ह्याच्यातनं गाड काढली नाही, सीट काढली नाही, मग लोकांच्या घरात पाणी नाही जाणार का? ते फक्त दाखवण्यासाठी साकी नाका, टिळक रोड इथं सगळे उभे राहतात. इथं आतमध्ये बघा ना पूर्ण भरलेलं आहे. हा, हे फक्त बंद करून टाकलं, कुणाला दिसलं नाही पाहिजे नाले म्हणून बंद करून टाकलं. मी एक काम करतो, साहेब मी काय म्हणतोय, ते राम टेकेला मी 8 दिवसापासून सांगतोय, ते म्हणतात मी उद्या येतो. मी बोललो साहेब तुम्ही फसवताय, तुम्ही म्हणताय 20%, 80% नाले साफ झालेत. बोलतोय ना, आवाज जातोय ना साहेब. मी त्यांना सांगितलं 20% साफ झाले, ऐका ना साहेब. नाही साहेब, त्यांना आता 90 फीटवर रस्त्याचा रोड गटरचं काम चालू आहे ना, बसले आहेत ना. मग इथं का नाही आले ते अधिकारी? इथं का नाही आलेत मला सांगा. म्हणजे आम्हाला इथं का बसवलं एवढ्या वेळापासून? साहेब आता आमचे सांगले साहेब तिथं बसलेत 90 फीटवर, तिथं काम चालू आहे, तर इथं आले पाहिजे ना. इथं काय येतो? तो राम टेके म्हणतो मी बाहेर आहे, नाही असतो त्यांचा. हे दिवस त्यांच्यासाठी, जनतेसाठी असतात त्यांचे. जे काही विषय आहेत ना, तिथे समजा सेट इथे दिसतंय. साहेब आतमधले सगळे नाले, तुम्ही मला हेर्लेकर साहेबांना फोन लावून द्या, मी बोलतो त्यांच्याशी. इथं लावून द्या, मी बोलतो. नाही इथं लावून द्या, मी बोलतो साहेब. साहेब तोडगा काय निघणार? अहो साहेब कोण कामच करत नाही. अजिबात नाहीये. आपण त्यांच्या बोलून घेणार आहे. आणि फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही आज जे मला जे आपला दाखवले ना, साहेब फक्त एवढा नाला नाही हा, मी तुम्हाला सांगतोय, फक्त एवढा नाला नाही. आतमधले माझ्या चांदीवली विधानसभेमध्ये आतमधले जेवढे नाले आहेत, हे 4-4, 5-5 फूट माती निघाली पाहिजे, सिल्ट निघाला पाहिजे इकडनं. हे फक्त महापौर आले तिकडे तर बरोबर ते साकी नाका, मेट्रो पाठी सगळे अधिकारी उभे राहतात. आमदारच्या पाठीमागे बरोबर फिरणार, हा, नगरसेवकांच्या पाठी फिरणार. आम्ही खरी परिस्थिती दाखवतोय ना जनतेला. जनतेच्या घरात पाणी जाणार आम्ही दाखवतोय तुम्हाला. हेर्लेकर साहेब ऑफिस मध्ये बसलेत, त्यांनी आलं पाहिजे होतं इथं. निवेदन द्या. मी अहो साहेब निवेदन काय द्यायचं तुम्हाला दिसतंय? निवेदन काय साहेब? किती दिवस निवेदन खेळायचं? साहेब पहिला मला सांगा, इथं काम कधी चालू होणार, बाकी नंतर. इथं काम कधी, मी इथं उतरलोय, काम इथं कधी चालू होणार मला सांगा. वरती या, आपण हा विषय त्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांच्याकडे याचं काय आहे तो विषय समजून घेऊ आणि त्याने काम करायला. साहेब इथं का नाही आले अधिकारी? फक्त एक रामटेके आहेत का? फक्त एक अडसूल आहेत का? एवढे अधिकारी आहेत का? सगळ्यांनी नाईट केली आहे का? उत्तर देऊ शकणार किंवा जे उत्तर त्यांच्याकडे आहे. अहो तो रामटेके फिरायला गेलाय, त्याला कळत नाही या दिवशी फिरायचा नसतो SWDच्या अधिकाऱ्यांना. नाईटला आहे असं काय डिपार्टमेंटकडनं कळलं, त्यामुळे ते आता आलं नाही. तर आपण त्यांच्याकडनं बोलून घेऊ त्यांना आणि हे सगळे विषय मांडले, सगळं करून घेणार. एवढं काहीच नाही. अहो साहेब छोटे नाले साफ झाले नाही अजूनपर्यंत, आम्ही सांगून थकलो. हा वरती आता आपण विषय साहेबांशी पण एकदा बोलू. साहेब जर काम नाही झालं मी परत उतरणार हा. आणि आता ह्या नंतरचं माझं आंदोलन एक वेगळं असेल. मी सांगतोय, माझ्या चांदीवलीच्या जनतेच्या घरात पाणी नाही गेलं पाहिजे साहेब. यावेळी गरीब लोक आहेत, लाख रुपयाचं नुकसान होतो साहेब दरवेळी पाणी जातो तर. कोण आहे त्याचा जबाबदार? मोबाईल पकड. घोषणा दे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो. सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांचा. आता मुंबई महानगरपालिकेचा महानगरपालिका हेल्थवॉर्डचे अधिकारी सोनार साहेब इथं आलेले आहेत. त्यांना वाटलं की आम्ही असंच बसणार थोडी वेळ आणि आम्ही निघून जाणार. आमची कंटिन्यू बसायची तयारी होती. सोनार साहेब आलेत, ते म्हणतात आम्ही तुमच्याशी चर्चा करतो पण बाहेर या. मी त्यांचा मान ठेवून बाहेर येतोय. मी सांगतोय जर हे नाले साफ झाले नाहीत आणि माझ्या चांदीवलीच्या जनतेच्या घरात पाणी गेला तर मी घ्या, तुम्हीच द्या त्यांना ना, तुम्ही द्या त्यांना. साहेब आलेत ना अधिकारी. फिलिंग हेवी
इथं लाव शिडी इथं घे. इकडे घे शिडी. उतर असा असं ढकल या बाजूला शिडी. हा ढकला नाही इथं ह्याला त्या हा इथं पार्टियां नजर आ रहा होगा. इस पार्टियां के ऊपर लिखे हुए शब्दों को लेकर क्या मनपा नींद से जागेगी? मनसे नेता कतर के टेबल पर रखकर खड़े हो चुके हैं और दोनों हाथ को लहराते हुए मनपा को चैलेंज कर रहे हैं कि गटर कब साफ होगा. झाला का? मनसे के तमाम कार्यकर्ता और अधिकारी यहाँ पर आ चुके हैं और आप मेरे ठीक कैमरे का जरा ये कर्मचारी भी यहाँ पर है. जरा एक मिनट. अब क्या बातचीत होगी, क्या गटर फिर साफ होगा, फिर या चांदेवाली विधानसभा में संबंधित अधिकारी जुमलेबाजी करके वापस कार्यालय के लिए रवाना होंगे. मनसे नेता फिर बैठ चुके हैं. मनसे नेता ऊपर आने का प्रयास कर रहे हैं. पुलिस प्रशासन अरे किती वेळ चढणार? सहयोग कर रही है. वर चढू परत. नेता महेंद्र भानुशाली जी ऊपर आए. आपण बरोबर जनतेसमोर पाठवाय फोटो सगळे. सर जरा एक मिनट. और मनसे नेताजी फिर यहाँ पर साहेब तुमचा मान ठेवतो पोलिसांचा. जर नाही झाला तर यानंतर मला बाहेर काढायचं नाही साहेब. तुम्ही मी क्लिअर कट सांगतोय. मनसे नेता महेंद्र भानुशाली स्थानीय पुलिस विभाग के संबंधित अधिकारी से बातचीत कर रहे हैं और डीएमसी अधिकारी से बातचीत करेंगे. क्या बातचीत होगी, क्या ये नाला फिर साफ होगा या फिर चांदेवाली विधानसभा बाढ़ में डूबेगा? पुलिस सहयोग के माध्यम से मनसे नेता गटर से ऊपर विधानसभा इस बार फिर गटर में या बाढ़ में डूबेगा. सब लोग सपोर्ट करो. आप जनता रहेंगे ना तो ही होता है. हाँ अब पीएमसी अधिकारी से सोनार क्या साहेब कुठे बातचीत पहिला होती है? त्यांच्याशी बोलू द्या मला. बाहेर या ना रोडवरच. पहिला या इथं पुढं तर या तुम्ही साहेब. मला सांगा साहेब. तुम्ही आलात, तुमचा मान ठेवलाय, साकीनाक्याचा मान ठेवलाय. यानंतर तुम्ही काय करणार आहात? आतमधले नाले जे साफ झाले नाहीत 1% बना. जेवढे आतमधले नाले आहेत एसडब्ल्यूडीचा हा जो टेंडर आहे माती काढण्याचा आहे की फक्त वरचा कचरा काढण्याचा आहे? पहिला क्लिअर करा. सिल्ट काढण्याचा आहे. आता मी बसलो होतो तिथे साहेब अर्धा फूट मध्ये माझा टेबल होता. याच्या अर्थ सिल्ट काढलेली नाही साहेब. मी रामटेकेंना बोललो माझ्या बरोबर आतले नाले फिरा. साकीनाका सिग्नलचा नाला सोडा. ते कसं आहे जनतेला दिसतंय म्हणून ते लोक तिथे फक्त तिथं काम करतात. आतले नाले कोण साफ करणार आहे साहेब? करोडो रुपये आहे. पैसे जात आहेत कुठे? 80% नाले साफसफाई झाली कुठे? महापौर म्हणते आम्ही 80% केले. उपमहापौर येतात आमच्या साकीनाकेमध्ये. सगळे माझ्या चांदिवलीमध्ये नौटंकी चालू आहे. सत्ताधारी म्हणतात आम्ही आंदोलन घेणार. अरे हे काय आंदोलन सत्ताधारी कसे घेणार? एवढे दिवस कुठे गेले होते सगळे?
साहेब हे फसवणूक माझ्या चांदिवलीमध्ये मी चालू देणार नाही. तुम्ही मला सांगा आतमधले नाले कसे साफ करणार आहात ते मला सांगा. छोटे नाले पण साफ झाले नाहीत एक पण. साहेब मी तुम्हाला विनंती करतोय, माझी क्षमता एक, मी नाल्यात उतरलोय आता, उद्या नाल्यात नाही उतरणार. यानंतर साहेब एक कचरा घेऊन ना मी डब्ल्यूचा केबिन मध्ये, SWDच्या केबिन मध्ये, आणि जर जरा जास्त झालं ना मी मुंबईच्या कमिशनरच्या ऑफिसमध्ये जाणार साहेब. मग मला सांगू नका की भानुशाली तुम्ही हे चुकीचं केलंय. मी माझ्या चांदिवलीच्या जनतेसाठी काही करायला तयार आहे. मी नौटंकीबाज नाहीये. माझं नाव महेंद्र भानुशाली आहे. मी नौटंकीबाज नाहीये. बोला साहेब तुम्ही काय करणार आहे? मेजर नाले जे आता आहेत ना, हा. आता ह्या मेजर नाल्यामध्ये जे तुम्ही आता जे दाखवून दिलेलं आहे की समजा कुठे काही प्रमाणामध्ये नाले तर एकदा कसं झालंय साहेब, साफसफाई झालेली आहे. कुठं झाले बघा तुम्ही, परत ते सांगते माझ्या बरोबर फिरा, मी दाखवतो. तुम्ही आतला नाला एक पण साफ झाला नाही. जे लोकेशन साहेब तुम्ही आता म्हणताय ना तिथे ह्या प्रकारचं दिसतंय ते आम्ही कन्व्हे करतो स्ट्रॉंग वॉटर ट्रेन डिपार्टमेंटला, आणि आपण विभाग पातळीवर साहेबांना सांगून त्यांना डायरेक्शन देऊया की हे सगळं इमिजिएट साफ करून द्या. साहेब फक्त हा एक नाला नाही, मी इथं उतरलोय. जर आज तुम्ही इथं केलं, उद्या समजा तिथं नाही केलं, मी उद्या तिथं उतरायचं का? मी साहेब मेजर नाल्या सगळ्याच नाल्याबद्दल बोलतोय. आपण विभाग पातळीवर साहेबांकडनं आपण ह्या लोकांना परत एकदा निर्देश देऊया, परत डायरेक्शन देऊया की जिथे जिथे कुठे अशा पद्धतीचं दिसतंय ते इमिजिएट आणि तात्काळ क्लीन करून घ्या. हे त्यांना पण तुमच्याकडनं जर निवेदन आलं तर ते तशा तसं साहेब निवेदन हे जनतेसमोर आहे, मी पत्रकारांसमोर तुम्हाला बोलतोय, हेच माझं निवेदन. हे पत्रव्यवहार साहेब माझ्याकडनं होत नाही, मी थकतो साहेब. यांचे पत्रव्यवहार असे आहेत, एक पत्र डिस्पॅच करा, वॉर्ड ऑफिसरकडे जायला 8 दिवस लागतात. वॉर्ड ऑफिसर काय करतो, कुठला डिपार्टमेंट आहे हे त्याला पाठवतात, तिथे 8 दिवस लागतात. 15 दिवस काय उभे राहायचं का आम्ही? साहेब फक्त नौटंकी चालू आहे चांदिवलीमध्ये. कसं यांना माहिती आहे की आता हे नाले भरलेत, काही केलं नाही, परत कोणतरी गुबावणार, छत्र्या वाटणार, साड्या वाटणार, जनता पण बोलणार आता राहू द्या बाबा, परत घरात पाणी येणार. पण साहेब हे किती दिवस चालणार आहे? ते साहेबांकडे डायरेक्शन द्यायला लावे आणि इमिजिएट करून द्यायला लावे. तुम्ही लावा हिरलेकर साहेबांना फोन. साहेब खूप झालं नौटंकी, लिमिट आहे साहेब. एक किती दिवस आम्ही सहन करायचं साहेब, किती दिवस? साहेब मी आलो इकडे आणि त्यांना सांगितलं की तिथे जिथे आता गोष्टी दिसतात नाल्यामध्ये काही थोडं प्रमाणात आलेलं आहे ते आम्ही सगळं क्लीन करून घेतो, तसे डायरेक्शन पण देऊया. पण त्यांची रिक्वेस्ट अशी आहे की जरा तुमच्याशी बोलायचं पाहिजे. बोलू शकतो ना आम्ही? हा द्या, फोन द्या. साहेब नमस्कार. नमस्कार भानुशाली साहेब बोला. साहेब चांदिवलीमध्ये 80% नाले साफ झाले असं महापौर उपमहापौर आपण सगळे फिरून फिरून बोलतायत, बरोबर आहे ना? साहेब आता मी सगळ्यांना दाखवलंय आतमधले नाले 1% साफ झालेले नाहीयेत. आतमधनं सिल्ट काढलेली नाहीये. सील काढलेली की कचरा काढलेला नाहीये? साहेब मी काय म्हणतोय, आपण SWD ला जे टेंडर दिलंय त्याच्यातनं गाळ काढायची आहे की नाही आतमधनं, की फक्त वरती जे कचरा असतो थोडा थोडा ते काढायचं आहे? नाही ते सगळंच काढतात. काढताय ना साहेब? कुठंच नाही काढलंय. मी म्हणून सांगतोय हिरलेकर साहेब आमच्या सोबत पण कधीतरी फिरा. फक्त काय तुम्ही आमदार नगरसेवक यांच्या पाठी फिरता, आम्ही पण जनतेचे प्रतिनिधी आहोत. भले निवडून नाही दिलं तर काय झालं, आम्ही लोकांचे कामं करतोय ना हिरलेकर साहेब. हे आपल्याला आवश्यक आहे, आपण कामाशी बोलू. तुम्हाला जिथे जिथे वाटतं तिथे आपण सगळीकडे करू. कारण कसं आहे की आपल्या ज्या नाल्या आहेत आपली इथं नाल्यामध्ये मशिनरी बऱ्याच ठिकाणी उतरली जाऊ शकत नाही, मॅन्युअली करायला लागतं. मॅन्युअलीला मर्यादा येतात, तरी मर्यादा हे आमचं काही कारण नाहीये. आपण नक्कीच करू जिथे जिथे आहेत सगळीकडे. हा तुम्ही दाखवून द्या. आणि काय होतं साहेब तुमचे कोण पण 1-2 अधिकारी सोमवारी मला द्या, मी त्यांना दाखवतो माझे जे तक्रार आहे ते. अधिकारी एवढे ऑलरेडी बिझी आहेत, अजून कुठले देता येणार नाही, ते त्या पद्धतीने कामं मग करतात. साहेब ते अधिकारी आमदार नगरसेवक रोज खोटा फिरवतात, त्यांना हे फिरतायत साहेब त्यांच्या बरोबर. हा. ते संविधानिक पदावर आहे, त्यांना आपण हे करावं. अहो साहेब ते संविधानिक पदावर जनतेसाठी आहे, जनतेने निवडून दिलाय, मग जनता बरोबर का फिरायचं नाही? त्यांना आपण त्यांच्यावर जावंच. मग आमच्या बरोबर फिरायचा अधिकार नाही का महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना? तुम्ही सूचना करू शकता, त्या सूचनेला उत्तर देते ना ते. ठीक आहे साहेब चालेल ना, मला काही प्रॉब्लेम नाही साहेब. मला परत जिथं दिसलं इथं नाला साफ झाला नाही तिथं मी आंदोलन करत राहणार साहेब. आपण तिथे अधिकाऱ्यांना पाठवत राहा, चालेल साहेब. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे आमच्यावर सुद्धा की आंदोलन करण्याच्या अगोदर आपण सांगा कुठे काय असेल सर. ठीक आहे बघू साहेब. हो चालेल. काय झालं नेमकं? हाँ अंदर भाई, अभी आपकी जो है हरलेकर साहब से बात हो गई है
वार्ड ऑफिसर से भी हुई है, यहाँ पे सोराना साहब आए हैं। अभी आप जो है पिछले 5-6 घंटे से या 4-5 घंटे से नाले में थे, जहाँ पर आपका कहना है कि 5 फीट तक गाल अभी तक निकाला नहीं गया है। सिर्फ ये एक ये नाला नहीं है, ऐसे कई नाले हैं एरिया के अंदर, जो विभाग के अंदर, जिसको साफ सफाई की नहीं गई है। तो क्या कहना, अभी क्या बात हुई आपने? एर्लेकर साहब ने कहा कि मैन्युअल साफ करना पड़ेगा, मशीनरी जा नहीं सकती, इतने ये बंद कर दिया, नहीं तो यहाँ से जीसीबी उतरता है। जी बराबर है। इनको पतरा लगा दिया। क्यों पतरा लगाया? कि लोगों को दिखे नहीं के नाले भरे हुए। ये सिर्फ मूर्ख बनाने का काम है। लाखों करोड़ों का इसका भी टेंडर निकाला रहेगा और पैसे डच्चू कर ले रहेंगे। मेरा बोलना यह है, ये आरोप है। आरोप है ना। क्यों लगाया ये पतरा? लोग बड़े बड़े गद्दे यहाँ से नहीं डालते, यहाँ के लोग होशियार है, डालने नहीं देंगे। लोग जो डाल रहे हो अंदर की जो जगह ओपन है ना, वहां डालते। वहां उन्होंने दीवार बनानी चाहिए या पतरे लगाने चाहिए। ये खाली इसके लिए कि रास्ते से चलने वालों को नाला भरा है ऐसा दिखना नहीं चाहिए। ठीक है, अधिकारी महापौर उप महापौर बोलते कि हमने 80% नाला साफ किया। अब आपने खुद ने देखा कि मैं जहां बैठा था वहां केवल आधा फुट खाली अंदर गया पानी के। तो तुमने मट्टी कहाँ निकाला है? तुमने गंदगी कहाँ निकाला है? फक्त मूर्ख बनवायचं काम चालू आहे। महापौर उपमहापौर अधिकारी एलवॉर्ड प्रशासन। आता हे आम्ही बोललो आमच्यासोबत चला मी दाखवतो फिरा, बोलता अधिकारीकडे एवढी वेळ नाहीये आणि आमदार नगरसेवकांबरोबर उगाच फिरतायत। हा साहेब, हा साहेब, एक मिठी मारतोय, हा साहेब, हा साहेब, हेच चालू आहे। म्हणजे काय आहे? आता आश्वासन तुम्हाला काय भेटलं? मला आश्वासन साहेबांनी सांगितलं, तुमची तक्रार जिथं असेल तुम्ही तिथं आम्हाला सांगा, आम्ही साफ करून देणार। मी त्या पद्धतीने त्यांना सांगणार। मला माझी तुमच्या माध्यमातून चांदिवलीच्या जनतेला विनंती आहे, जिथं जिथं नाले साफ झाले नसतील तुम्ही माझा संपर्क करा, माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचा संपर्क करा, आम्ही तुमचे नाले साफ करून देऊ। हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्याचे शब्द आहे। आता पुढचा पाव का असेल? पुढचा पाऊल बोलले ना, आम्हाला कंप्लेंट करा, मी त्यांना पहिली तक्रार करणार आणि आता मी नाल्यात नाही उतरणार। आता जिथं नाला साफ झाला नाही तिकडची गाड काढून मी त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन जाणार। अधिकाऱ्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं तर तुम्ही तरी खंबीर आहे का त्याच्यावर? नाही ना, कसं आहे, आता अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलंय तर एकदा चेक तर करावं लागेल ना। बरोबर. आणि नाही केलं चेक तर आपल्याकडे कुठं काय वाहून गेलं सगळे या नाल्यामध्ये, बरंच वेळ आपल्याकडे। ही माती घेऊन मी त्यांच्या कार्यालयात जाणार। छोटे नाले, मोठे नाले आणि मिठी नदी स्टेप बाय स्टेप प्रत्येकाची तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून मी दाखवत राहणार की चांदिवली विधानसभेमध्ये नाला साफसफाई झाले नाहीये आणि अधिकारी, महापौर, उपमहापौर आणि स्थानिक निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सगळे तुम्हाला मूर्ख बनवत आहे। कारण त्यांना माहिती आहे की तुम्हाला मूर्ख कसं बनवायचं। छत्री, साडी, प्रेशर कुकर हे देऊन देऊन तुम्हाला मूर्ख बनवतात। पाऊस आला की तुमच्या घरात पाणी येतो, लाखोचं नुकसान होतो। तुम्ही कॅल्क्युलेशन केलं ना ते छत्री, साडी याचा, तर ते जे पाणीमध्ये नुकसान होतो ना ते त्याच्यापेक्षा 50 ते 100 पट महाग पडतो तुम्हाला। म्हणून चांगले लोक निवडून दिले पाहिजे आणि येणाऱ्या काळात तुम्ही बघा, जनता आता जागृत झाली आहे। 2 दिवस अगोदर डीएमसी बीएमसी सगळे होते मिठी नदीवर, ती स्थानिक आमदार त्यांनी फटकार लावली होती दोघांना का भाई तुम्ही काम केलं नाही, बरेच दिवस झाले, गाड तसंच आहे, तुम्ही करताय काय? एवढं सर्वांनी बघितलं होतं। अहो फटकार लावून काय होत नाही ना। आणि एंडच्या दिवशी आज 6 तारीख आहे, 10-12 तारखेला पाऊस येतो। हे पहिल्या दिवसापासून उतरले पाहिजे ना, जसं मी उतरलोय। मी आज ना गटरमध्ये नाही उतरलो, नाल्यामध्ये मी गेल्या कित्येक दिवसापासून उतरतोय नाल्यामध्ये। जिथं नाल्यात उतरतो तिथे साफ होत आहे, पण मी पण किती नाल्यामध्ये उतरायचं? तुमची जबाबदारी नाही का? तुमच्या मॅप मध्ये लिहिले नाही का इकडनं नाले सगळे साफ करा? परंतु फक्त हे जे परवा पण झालं हे सगळे दिखावा होता की बाबा मी करतोय, उद्या पाणी भरला तर बोलण्यासाठी की मी तर हे बघा केलं होतं। पण हे करून होत नाही। हे सगळे आंदोलन आणि हे सगळे आमचं काम आहे, सत्ताधाऱ्यांचं काम नाहीये। अधिकाऱ्यांची हलगर्जीपणा असतात, हलगर्जीपणा आहे। म्हणून मी सांगतोय आमदार आपले जे आहेत ना ते तालिकाध्यक्ष